जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम जय जय रघुवीर समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भरतकुल भाग्यगलिके भावरसानंद परिणते सारे जगत अखिल मोहन कले जय जय रंगादि देवते देवी कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधर्मस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं धरोनी पहा वेशः मानवाचा जगी जन्मला अंजनी बाळसाचा जया शोभले नाम हे रामदास नमस्कार माझा तयांच्या पदास जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांनी मिळून थोडा वेळ नाम घेऊया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज की। देवर्षि नारद महाराज की। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय। रघुवीर समर्थ आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। दोन श्लोक एकत्र म्हणूया। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनात केला। जयांच्या मुखी सर्वदा कीर्ती नमस्कार ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की। राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र भगवान की। भगवान गोपाल कृष्ण महाराज की। जानकी जीवन स्मरण। भगवान श्री प्रभु रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण सकल असणारे इथल्या स्थानिक देवता उपास्य दैवत सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी वंदन करतो। भगवंतांच्या कृपेमुळे आपण सर्वजण या आराधना केंद्रामध्ये प्रवचन व कीर्तन श्रवण करण्याकरता सगळेजण उपस्थित असतात। ज्या अधिष्ठानासमोर आपण कायम प्रवचन आणि कीर्तन श्रवण करता अशा अधिष्ठानाला महाराजांच्या चरणी इथूनच सगळ्या श्रोत्यांनी मिळून नमस्कार करायचा। प्रवचनाकरता उपस्थित असणारे सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करतो आणि प्रवचनाकरता प्रारंभ करतो। आजचा जो मला विषय देण्यात आलेला आहे की भगवंताला प्राप्त करण्याची साधनं ही वेगवेगळी आहेत। परमात्म्याला प्राप्त करण्याची ईश्वराला प्राप्त करण्याची साधनं जी आहेत ती वेगवेगळी आहेत। आपला अधिकार कोणत्या स्वरूपाचा आहे त्या पद्धतीनं आपण कोणत्या पद्धतीनं त्या परमात्म्याला प्राप्त करावं हे संत सत्पुरुषांनी आपल्याला सांगितले। त्यामुळे विषयाचं नाव बाहेर लिहिलेलं आहेच, पण एखाद्या नवीन श्रोता आलेला असेल तर त्याला नक्की हा आज काय विषय ऐकायचा आहे किंवा काय ऐकून घ्यावं लागणार आहे हे समजावं म्हणून भक्ती एक विचार असं त्यांनी लिहिलंय आणि ह्यावरती माझ्या अल्पमतीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो। परमात्म्याची कृपा होण्याकरता 4 साधन मार्ग सांगितले बरं का। त्यातला एक भक्ती मार्ग आहे। मग उरलेले 3 मार्ग कोणते आहेत की ज्या योगे आपण परमात्म्याची कृपा प्राप्त करू शकतो। तर 4 कोणते मार्ग आहेत हे सांगणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामधली भक्ती हे संत सत्पुरुषांनी जास्तीत जास्त आपल्याला सांगितला मार्ग हा कशा करता सांगितला त्याच्यावरती विवेचन आपण करायचं। 4 मार्ग आहेत श्रोते हो। हे 4 मार्ग विशद करत असताना म्हणजे भक्ती मार्ग हा आपल्याला संत सत्पुरुषांनी सांगत असताना संत तुलसीदासांनी रामचरित्र मानसाच्या अगोदर प्रस्तावना केली। ती प्रस्तावना एक 5-10 मिनिटाची आपल्या समोर ठेवतो की 4 मार्ग जे आपल्याला सांगितलेले आहेत की त्या 4ही मार्गाने बरं का म्हणजे 4 मार्गांपैकी एका मार्गाने आपला अधिकार जाणावा आपण कुठल्या मार्गामध्ये बसतो आणि त्या मार्गाच्या अनुसरून आपण परमात्म्याची कृपा प्राप्त करू शकतो। त्यातला पहिला मार्ग आहे तुलसीदासांनी सांगितलेला तो म्हणजे ज्ञान मार्ग बरं का। दुसरा आहे कर्म मार्ग, तिसरा आहे भक्ती मार्ग आणि चौथा आहे प्रपत्ती म्हणजे शरणागती बरं का। असे 4 मार्ग सांगितले। 4 मार्ग
अवलंबावे, आचरणात आणावे, ह्या करता तुलसीदासांनी सांगितलंय की आपण आपला अधिकार बघावा. आपण कशाचे अधिकारी आहोत हे, कारण सद्गुरू येणार, सद्गुरू कधी येतील बरं का. आपलं जेव्हा आत्मनो गुरुरात्मेव अशी जेव्हा आपली स्थिती असेल तेव्हा गुरु येतील आणि सांगतील कुठल्या मार्गाने जावं. मग तोपर्यंत काही शांतच बसायचं का? तोपर्यंत आपण असणारं आपलं कर्म करायचं नाही का सद्गुरूंची वाट बघत? सद्गुरूंची वाट शबरीसारखी जरूर बघावी, पण साधन करावं बरं का. आपल्याला जे वाटतंय ते साधन आपण करावं. ते साधन योग्य आहे का अयोग्य, आणि कोणतंही साधन आपण केलं तरी सुद्धा त्याची फलप्राप्ती ही आहेच. आपण ज्ञान मार्गातून जा म्हणजे काय ते मी आपल्याला सांगणार आहे. कर्म मार्गातून जा, भक्ती मार्गातून जा, नाही तर शरणागतीच्या मार्फत आपण परमात्म्यापर्यंत जा. परमात्म्यापर्यंत आपण पोहोचणार बरं का. मला पोहोचायचंय मुंबईला बरं का. वेगवेगळे साधन मार्ग आहेत. सुलभ कोणता, सोपा कोणता? ट्रेन आहे, आपली स्वतःची गाडी असेल गाडीत जाता येईल. एक असाही मार्ग आहे त्यातला ज्ञान मार्ग बरं का. तो म्हणजे पायी चालत. त्याचे अधिकारी कोण आहेत? मग त्यातल्या त्यात आपण मार्ग बघतो. किती वेळात पोहोचायचंय, थोडासा 5-10 मिनिटं उशीर होऊन चालेल का? जसं आपल्याला उशीर झालाय त्याप्रमाणे थोडासा चालेल का? तर हे सगळं बघायचं, लक्षात घ्या. आणि मग त्या पद्धतीने म्हणून पहिला सगळ्यात कठीण मार्ग जो आहे तो ज्ञान मार्ग आहे. ज्ञानाचे सगळेच जण अधिकारी नाहीत. तुलसीदासांनी सांगितलंय, मी जे हा जो ग्रंथ सगळ्यांना खुला करून ठेवला आहे, जसा वाल्मिकी रामायण आहे तसा आत्ता होऊन गेलेला तुलसीदासांनी रामचरितमानस, त्यांनी सांगितलंय की हा ग्रंथ वाचण्याचे वेगवेगळे जण अधिकारी आहेत. तर 4 मार्गांपैकी अधिकारी असं त्यांनी सांगितलं. पहिला ज्ञान मार्ग अत्यंत कठीण. जेव्हा ही रामकथा, दृष्टांत सांगतो, की जेव्हा रामकथा सांगण्याकरता प्रारंभ झाला, पहिली रामकथा लवकुशांनी गायली प्रभू रामचंद्रांच्या समोर बरं का, तयार झाल्या. पण त्याच्यानंतर कुणी कोणासमोर कशा पद्धतीनं, कारण आपल्याला रामकथेतून राम ऐकायचा आहे, पण त्या रामाची विविध रूप वेगवेगळ्या वक्त्यांनी सांगितली. तर ज्ञान मार्गातून राम कोणी सांगितला? आपण जो राम ऐकतो ना, जेव्हा रामकथा असते कुठे बरं का, कोणकोणत्या व्यक्तींची, तेव्हा आपण ती भक्ती मार्गाच्या रूपात ऐकतो, कारण सर्वसामान्यांकरता भक्ती आहे. पण 3 मार्गांनी कोणी सांगितले, उरलेले जे 3 मार्ग आहेत ते. तर ज्ञान मार्गातून राम ऐकायचा असेल तर तो राम वेदांत वेद्य राम, असं तुलसीदासांचं म्हणणं आहे. तर हा वेदांत वेद्य राम हा भगवान शंकरांनी आपल्या 2 पत्न्यांना सांगितला. पहिला दाक्षायणीला सांगितला, नंतर तीच दाक्षायणी पुन्हा जन्माला आली पार्वती म्हणून, पार्वतीला सांगितला बरं का. सगळ्यात कठीण वेदांत वेद्य राम म्हणजे रामाच्या डोळ्यातून पाणी आलं किंवा रामाला आता बरं वाटलं, सात्विक विचार आले, असं काहीही वर्णन बरं का, ज्या योगे श्रोत्यांना बरं वाटेल असं कोणतंही वर्णन हे आमच्या भगवान शंकरांनी केलेलं नाही बरं का. पूर्ण वेदांत वेद्यराम, ज्ञानाची असणारी कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी, ज्ञान पूर्णपणानं, म्हणजे ते जे तत्व आहे. भगवान शंकर म्हणाले दाक्षायणीला, हा जो राम मी तुला सांगतोय हा राम तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. मी जे नाम त्या रामाचं घेतलं म्हणून माझा असणारा दाह शांत झाला, म्हणून निळकंठ असं त्यांना आपण म्हणतो. असे भगवान शंकर वेदांत, आणि तो वेदांत वेद्यराम दाक्षायणी जेव्हा पार्वती ऐकायला लागल्या तेव्हा झोप यायला लागली. मी कायमच सांगतो की जिथे श्रोते हो दाक्षायणी आणि पार्वती झोपली तिथे तुमचं आमचं काय? त्या एवढ्या तयार, कारण वक्ता भगवान शंकर आणि श्रोता ही दाक्षायणी आणि ही पार्वती बरं का. म्हणून मी सांगतो कायम, वेदांतासारखी गोळी नाही झोपे करता. डॉक्टरांना सुद्धा गोळी द्यायला जमणार नाही. तो वेदांत ऐकायला सुरुवात झाली, मग असा वेदांत वेद्यराम कुणी कोणाला सांगितला? तर भगवान शंकरांनी ह्या दाक्षायणीलाही सांगितला आणि पार्वतीला सुद्धा सांगितला. पण असं आहे, पार्वती थोडी अधिकारी होती, दाक्षायणीला तेवढा अधिकार प्राप्त करता आला नाही. कारण कथा नाही सांगायची आपल्याला. पण दाक्षायणीनं जेव्हा हा प्रभू रामचंद्र ऐकला, कैलास पर्वतावरती दोघं सुद्धा ज्ञान मार्गातून, मला सांगायचे बरं का, ज्ञान मार्गातून भगवंताची प्राप्ती होते का? होते, पण अधिकार वेगवेगळा. दाक्षायणीला सुद्धा तो अधिकार प्राप्त झाला नाही. एवढे भगवान साथ असून, भगवंतांची साथ असून सुद्धा. तेव्हा दाक्षायणीनं सांगितलं भगवंताला, आपण कैलास पर्वतावरती आहोत पण भारत भ्रमण करूया. आणि म्हणून भारत भ्रमण करता 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 आले दंडकारण्य वनामध्ये बरं का. आणि तेव्हा रामकथा सुरू होती. वनवासाला राम निघालेले होते आणि दंडकारण्य वनात, म्हणजे नाशिक पंचवटी ह्या भागामध्ये साधारणतः भगवान प्रभू रामचंद्र, सीता मातोश्री म्हणजे जानकी आणि लक्ष्मण हे होते. आणि सीतेला पळवलेलं होतं रावणाने, आणि जी
सीतेला पळवून झाल्यावरती रामांची जी झालेली अवस्था होती श्रोते हो, म्हणजे रडत होते राम, डोळ्यातून अश्रुधारा, म्हणजे डोळे रडून रडून सुचलेले, इतकं वाल्मिकींनी वर्णन केलंय. आणि प्रत्येक झाडाला मिठी मारून प्रत्येक झाडाला विचारत होते, माझी सीता बघितलीत का? झाडाला विचारायचे राम. आणि हा राम जो दाक्षायणीला भगवान शंकरांनी सांगितला, वेदांत वेद्य राम, हा आज सगुण रूपाने बघतीये वरून विमानामधून आणि विचारते भगवंतांना, तुम्ही ज्या रामाचं नाव घेतलं आयुष्यभर किंवा घेताय, ज्याने तुमचा विषाचा दाह कमी झाला, तो हाच का राम? विचार. भगवान शंकर म्हणाले, होय हाच माझा राम. मी सांगते तुम्हाला, ह्या रामात दम नाही. दाक्षायणी म्हणते बरं का, मी तुम्हाला सांगते या रामात दम नाही. असं बोलणं सुद्धा अवघड होतं बरं का प्रवचनातून, पण तिच्या मुखात जे ते सांगितलं पाहिजे बरं का, जे ती बोलली. मी आत्ता सांगते, ह्या रामात दम नाही, ह्या रामाची मी परीक्षा घ्यायला जाते, आत्ता फसवते की नाही बघा, आत्ता फसवते की नाही बघा. आणि म्हणून भगवान शंकर म्हणाले दाक्षायणीला, असं करू नकोस. आपल्या स्वामींची परीक्षा आपण घ्यायची नाही, माझे ते गुरु आहेत, माझे ते सद्गुरू आहेत, भगवान शंकर सांगतात. त्यामुळे आपल्या स्वामींची परीक्षा विद्यार्थ्यानं, शिष्यानं घ्यायची नसते. तो परमात्मा आहे आणि परमात्मा जो असतो ना, तो मनुष्यावतार घेऊन काही काही लीला करत असतो. त्याला कशाला रडण्याची आवश्यकता आहे? रामाला वैकुंठात मिळणारच आहे लक्ष्मी नंतर. त्यामुळे आता जरी तिला त्यांना सापडली नाही ती सीता म्हणून, तरी सुद्धा ती काही हरवलेली नाही, ती नंतर मिळणारच आहे. अवतार समाप्ती झाली की नंतर ती तिथेच आहे, वैकुंठात मिळणार आहे. चरण सेवा करीत, पादसेवन भक्ती करीत. नाही म्हणाले की जाते बघा. आणि म्हणून दाक्षायणी आली. दाक्षायणीने हुबेहूब सीतेचं रूप घेतलं आणि अशी पाठमोरी, गोदावरी नदीच्या काठी अशी पाठमोरी उभी होती. लक्ष्मण म्हणाले रामांना, अरे दादा, आपण सगळीकडे शोधतोय, ही काय सीता, ही काय सीता मातोश्री आपली, ही बघ, ये ये ये, आपण सगळीकडे वनात शोधतोय. तू एवढा रागाने लाल 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 झालेला होतास, डोळे तुझे एवढे सगळे लाल झाले होते, कशा करता? इथं आहे ना सीता मातोश्री. दाक्षायणी मनात म्हणते, एक जण फसला, दुसरा फसायचा बाकी. आणि ती गोल वळली बरं का, गोल वळली. कशा करता? माझा चेहरा रामांना दिसावा म्हणून. राम जवळ आले, राम जवळ आले आणि प्रभू रामचंद्रांनी साष्टांग नमस्कार घातला आणि विचारलं, आईसाहेब एकट्याच आलात? भगवान शंकर कुठे? सगळ्या ज्योतिषीयांचा खर्च वाया, सगळा 4-4 थर काय लावून आली होती बरं का, सगळा वाया गेला. भगवान शंकर कुठे? राम म्हणाले, कैलासावरून मला दर्शन देण्याकरता तुम्ही आलात. मला सांगायचं, मी आलो असतो कैलासावरती आपलं दर्शन घेण्याकरता. काय प्रतिपादन आहे बघा तुलसीदासांचं. तुलसीदास असं सांगतायत की रामांनी काय म्हटलं की किती काळजी आई तुला या लेकराची. सीता गेली आहे, सीतेचं हरण झालंय बरं का, सीतेचं हरण झालंय, त्यामुळे मी इतक्या त्या व्याकुळतेमध्ये आहे, त्यामुळे माझी व्याकुळता, माझा त्रास कमी व्हावा म्हणून ते हे रूप घेऊन आलीस माझ्याकरता. किती छान. पुढे काय झालं लक्षात घ्या. दाक्षायणी आली वरती, भगवान शंकरांशी जे वरचं बोलणं ते झालं आणि भगवान शंकर असं म्हणाले दाक्षायणीला, त्यात काय झालं माहितीये का? दाक्षायणी, माझ्या स्वामींनी तुला आई म्हटलंय, माझ्या स्वामींनी तुला आई म्हटलंय, त्यामुळे माझ्या स्वामींची म्हणजे माझ्या रामांची तू आई झाली आहेस, त्यामुळे आपलं पती पत्नीचं नातं थांबलं. लक्षात घ्या. म्हणून नामदेव महाराजांनी सुद्धा कर्मकांडाविषयी, ज्ञानमार्गाविषयी बोलत असताना म्हटलेलं आहे, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती, तर दाक्षायणीपती नाही लिहिलं बरं का, कारण ते नातच जे पुढे गेलं नाही, ते दाक्षायणीपती योगीराज म्हणून उपयोग काय, म्हणून इथे म्हटलंय पार्वतीचा पती योगीराज. दाक्षायणीला ते पेलवता आलं नाही, वेदांत वेद्य राम समजला नाही दाक्षायणीला. लक्षात घ्या. तुळजाईचं मंदिर आहे त्या भागामध्ये, लक्षात घ्या, ते हेच दाक्षायणी देवीचं. लक्षात घ्या. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की असा असणारा वेदांत वेद्य राम, परमात्म्याची असणारी पूर्णपणानं कृपा दाक्षायणीवरती झालेली. का ज्ञान मार्गाची अधिकारी ती नव्हती बरं का. पहिला मार्ग ज्ञान मार्ग तुलसीदास सांगतात, दुसरा मार्ग जो आहे तो कर्म मार्ग. आजही काही आज आपल्याला माणसं समाजामध्ये सापडतात की त्यांना नाम घ्यायला नको असतं बरं का, ते कर्माचे अधिकारी असतात. कर्माचे म्हणजे ते काय म्हणतात, हा नाम जे घेणारे आहेत बरं का, त्यांना ते विरोध करत नाही. तुम्ही नाम घ्या, तुम्ही महाराजांची प्रवचन वाचा, अजून दासबोध वाचा, आत्माराम वाचा, सगळं करा, पण आम्हाला ते सांगू नका नाम घ्या. आम्ही तासन तास नाम घेऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला सांगा खुर्ची ठेवायला, टेबल पुसून ठेवायला, अमुक सांगा, तमुक सांगा, सतरंजी घालायला सांगा,
हार करायला सांगा, म्हणजे ते कर्माचे अधिकारी आहेत. मग राम कर्मकांडाच्या मार्फत कसा आहे, परमात्मा कर्मकांडा करता सुद्धा कसा आहे, त्याकरता कर्म मार्ग आहे, त्यांच्याकरता कर्म मार्ग. पहिला मार्ग ज्ञान मार्ग, दुसरा मार्ग कर्म मार्ग. जेव्हा तुलसीदासांना प्रश्न विचारला बघा, ज्ञान मार्ग कोणी कोणाला सांगितला, भगवान शंकरांनी दाक्षायणी आणि पार्वतीला सांगितला. हा जो कर्म मार्ग आहे तो कोणी कोणाला सांगितला, कारण ऐकणारा तसा पाहिजे ना, लक्षात घ्या. त्यामुळे कर्म मार्ग कोणासमोर सांगितला, कुणी सांगितला, याज्ञवल्क्य महामुनींनी भरद्वाज मुनींना सांगितलं, लक्षात घ्या. आणि तिसरा जो मार्ग आहे बरं का, ज्याच्यावर आपण आज बोलणार आहोत, तो म्हणजे भक्ती मार्ग. तुलसीदासांना प्रश्न विचारलाय रामप्रभूंनी की ज्यांच्याकडे ज्ञान होतं त्यांनी ज्ञान दिलं, ज्यांच्याकडे कर्म होतं त्यांनी कर्म मार्ग दिला, बरं का. ज्यांच्याकडे भक्ती होती बरं का, त्यांनी भक्ती मार्ग सांगितला. तो कोणी सांगितला, मी येणार आहे त्या मुद्द्यावरती. तुझ्याकडे काय आहे, तुलसीदासांना विचारलं प्रभू रामचंद्रांनी प्रगट झाल्यावर. तर तुलसीदास म्हणाले, ज्याच्याकडे जे असतं ना ते तो देतो. ज्यांच्याकडे ज्ञान होतं त्यांनी ज्ञान दिलं, भगवान शंकरांनी ज्ञान दिलं. ते घेता आलं नाही घेता आलं हा नंतरचा विषय आहे, पण त्यांनी ज्ञान दिलं. एकाने कर्म दिलं. भक्ती कुणी दिली आहे, कावळ्याने गरुडाला सांगितले बरं का, काक भृशुत्ती ऋषी आहे बरं का, त्याने गरुडाला, म्हणजे कावळ्यासारखा जरी बोलायला लागला, कावळा जरी रामाची कथा सांगायला लागला तरी म्हणाले अर्थ असा आहे त्याचा की गरुडासारखे मोठे मोठे येऊन श्रोते बसतात, असा त्याचा अर्थ आहे भक्ती मार्ग ऐकण्याकरता. असो, म्हणजे तुझ्याकडे काय आहे, तुलसीदासांनी विचारलं. तुलसीदासांना प्रभू रामचंद्रांनी विचारलं, तुझ्याकडे काय आहे. ते म्हणाले, ज्यांच्याकडे ज्ञान होतं त्यांनी ज्ञान दिलं, ज्यांच्याकडे भक्ती होती त्यांनी भक्ती दिली, बरं का. ज्यांच्याकडे कर्म होतं त्यांनी कर्म दिलं, कारण मी कर्मामध्ये व्यवस्थित नाही, बरं का. असं तुलसीदास सांगतायत. का तुलसीदास इतके विषयी होते बरं का, इतके विषयी की वर्णन असं आहे की त्यांना त्यांची पत्नी ही सतत त्यांच्या सोबत कायम लागायची, बरं का, कायम. इतके विषय तुलसीदासांनी उपभोगले होते. पण पत्नीने एक दिवशी समोर बसून तुलसीदासांना सांगितलं, नाथ, जेवढं माझ्यावर तुम्ही प्रेम करताय ना तेवढं प्रेम जर तुम्ही रामावरती केलं, भगवंतावरती केलं, बरं का, माझ्यावरती प्रेम करून तुम्ही काय तुम्हाला मिळणार, त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होण्याची गोष्ट कुठलीच नाही. रामावर जर केलं तर राम आपल्याला अमृत देईल. आणि म्हणून तेव्हा पत्नीनं केलेला उपदेश हा तुलसीदासांना आहे. आणि हे एका वाक्यानं तुलसीदासांचं चरित्र पूर्णपणानं बदललं आणि आपल्या समोर तुलसीदास झाले, बरं का. आधी काही तुलसीदास नव्हते, तुलसीदास झाले. मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे, तेव्हा तुलसीदासांनी असं रामप्रभूंना सांगितलंय की म्हणाले, ज्यांच्याकडे जे होतं त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांनी त्यांना ते दिलं. म्हणाले, मी हलका आहे. तुलसीदास म्हणाले, मी हलका आहे, त्यामुळे या माझ्या असणाऱ्या रामकथेला मी हलकेपणा देतो, सुलभपणा देतो, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समजेल असा शरणागत मी प्रपत्ती असणारा चौथा मार्ग. म्हणून भक्ती मार्ग आणि प्रपत्ती मार्ग हा जवळ आहे बरं का मार्ग. कारण प्रपत्ती असल्याशिवाय म्हणजे शरणागती असल्याशिवाय भक्ती होत नाही, आणि भक्ती असल्याशिवाय शरणागत जाता येत नाही. तो नाण्याच्या दोन बाजू ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे या दोन बाजू आहेत. म्हणून तुलसीदासांनी सांगितलं की माझी योग्यता नाही रामकथा करण्याची, बरं का, परमात्म्याविषयी काही बोलायची माझी काही योग्यता नाही. कालिदासांनी ते सांगितलंय, रामाविषयी बोलणं म्हणजे कसं आहे, भक्ती मार्गाविषयी बोलणं म्हणजे कसं आहे. त्यांनी सांगितलं की समुद्रात माझी मोडलेली नौका, बरं का, मोडकी नौका मी घेऊन निघालोय. समुद्रात माझी मोडकी नौका मी घेऊन निघालोय. मोडकी नौका म्हणजे काय, तर अल्पबुद्धी, लक्षात घ्या. मोडकी नौका याचा अर्थ काय, तर अल्पबुद्धी, बरं का, अल्पबुद्धी. त्याला वाटते भक्ती ऐकावं. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका, नाही तर काय होईल, 5व्या गेअरवर गाडी चाललेली असते आणि परत जर फर्स्ट टाकावा लागला मला तर ड्रायव्हरला किती नुकसान होतं, किती त्याला वाईट वाटतं, ते वाईट मला वाटेल, बरं का. त्यामुळे नीट लक्षात घ्या इकडे. असो, मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे की कालिदास सांगतात भक्ती मार्गाविषयी बोलणं म्हणजे काय आहे, समुद्र अथांग आहे रामाचा, परमात्म्याचा असणारा समुद्र अथांग आहे.
आणि मी म्हणाले माझी मोडकी नौका घेऊन तो पार करायला निघालोय. मोडकी नौका म्हणजे अल्पबुद्धी आहे माझ्याकडे. कालिदास आपल्यासाठी बोलतोय बरं का, हे आपली ही अल्पबुद्धी आहे, लक्षात घ्या. आपण काही परिपूर्ण कोणी नाही, परिपूर्ण साधक आपण नाही, अल्पबुद्धी आहे. त्यामुळे अशी मोडकी नौका घेऊन मी हा अथांग समुद्र पार करायला निघालोय. मोडकी नौका म्हणजे अल्पबुद्धी. विषय लक्षात घ्या. यावर सुचलेले विवेचन असे, चिंतन असे, भले मोडकी नौका आहे आपली आणि आपण रामकथा किंवा परमात्म्याची कृपा प्राप्त करण्याकरता आपण निघालेलो आहोत. समजा ह्या मोडक्या नौकेनं समजा मध्येच बुडलो तर समुद्र कशाचा आहे? रामाचा आहे. त्यामुळे बुडून कुठे बुडणार? रामाच्या कथेतच बुडणार. भगवंताच्या म्हणजे जाऊन जाऊन त्यांच्याच चरणांशी आपण जाणार. लक्षात घ्या. म्हणून हा सरळपणा, साधेपणा, सुलभपणा जो तुलसीदासांनी, म्हणून ही प्रस्तावना त्यांनी मांडली आहे. लक्षात घ्या. ही जी ह्या परमात्म्याच्या भक्ती मार्गाला दिलेली आहे. म्हणून परमात्म्याचा असणारा भक्ती मार्ग आणि शरणागती, प्रपत्ती, बरं का, ही नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे भक्तीशिवाय प्रपत्ती नाही आणि प्रपत्तीशिवाय भक्ती नाही. म्हणून दोन्ही मार्फत आपण परमात्म्याची प्राप्त कृपा करून घ्यायची. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, या सगळ्यात सुलभ, सोपा, आपल्याला कारण ज्ञान म्हटलं की त्या अधिकारातच जायला पाहिजे. कर्म म्हटलं, तुम्ही एखादा तुम्हाला विधी करायचा असेल तर शास्त्राला धरूनच तो विधी केला पाहिजे. भक्ती मार्गाची ती अट नाही, बरं का. भक्ती मार्गाची ती अट नाही म्हणजे तुम्ही नाम कोणतंही घ्या, बरं का. परमात्म्यावर सहस्र नामावली आहे, विष्णू सहस्र नाम आपल्याकडे आहे, त्यातलं तुम्ही कोणतंही नाम घ्या म्हणजे परमात्म्याची कृपा तुमच्यावरती होते. म्हणून भक्ती मार्ग जो आहे तो आपल्याकरता सुलभ आहे. पण भक्ती मार्ग जरी सुलभ असला श्रोते हो, तरी सुद्धा नारद महाराजांची जी 84 भक्ती सूत्र आहेत, कारण त्या काळची जी परिस्थिती होती नारद महाराजांवर, नारद महाराजांनी जो तेव्हाचा समाज बघितलेला होता तो नको त्या गोष्टीला भक्ती समजत होता, कर्मकांडाला भक्ती समजत होता. एखादा काही गोष्ट केली, आपण उपचार केला की त्याला भक्ती समजायचा. म्हणजे भक्ती ज्याला समजली पाहिजे त्याला तो भक्ती समजत नव्हता, नको त्या एखाद्या काहीतरी गोष्टीला भक्ती समजत होता. म्हणून नारद महाराजांनी 84 भक्ती सूत्र लिहिली, बरं का. त्याच्यावर मी बोलणार आहे, भक्ती हा विषय असल्यामुळे. पण मला आपल्याला पुढे जाऊन सांगायचं, जेव्हा आमचं कीर्तनकारांचं संमेलन असतं तेव्हा, किंवा 2-3 अभ्यासू कीर्तनकार जेव्हा एकत्र भेटतात तेव्हा अशी विवेचनं होतात, चर्चा होते चाललेल्या अभ्यासावरती. म्हणाले नारदांनी 84 भक्ती सूत्र लिहिली, पण त्यातलं जे पहिलं सूत्र आहे ना श्रोते हो, ते पहिलं सूत्र नारद महाराजांना दुर्दैवाने आपल्याकरता दुर्दैवाने लिहावं असं लागलं. काय लिहिलंय ते सांगतो मी आपल्याला. नारदांना असं सूत्र लिहावं लागलं पहिलंच की हा मी ग्रंथ का लिहितोय, ह्याचं कारण त्यांना पहिल्या सूत्रात द्यावं लागलं, बरं का. मी भक्तीविषयी का बोलणार आहे, नाहीतर म्हणाले 84 सूत्र पूर्णपणानं भक्तीवरच मिळाली असती. 84 सूत्रांपैकी 83 सूत्र भक्तीवरती आहेत आणि पहिलं सूत्र नारदांना ह्याकरता खर्च करावं लागलं की हे मी सगळा का आटापिटा करतोय समाजाकरता, हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा पुढे 83 सूत्रामध्ये स्पष्ट करून या असणारं भक्तीचं असणारं मूल्य जे आहे, खरं मूल्य जे आहे ते आपल्याला नारद महाराजांनी ठेवलं. नारद महाराज लेखणी घेणार आणि त्या लेखणीमधून आपल्याकरता सगळी सूत्र लिहिणार. कसं आहे, काही ज्या गोष्टी आहेत ना त्या शब्दबद्ध करता येत नाही. भक्ती म्हणजे काय तर प्रेम. भक्ती हा शब्द भज या धातूपासून निर्माण झालेला आहे. भजणे कोणाला तर परमात्म्याला, ईश्वराला, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. म्हणून भक्ती म्हणजे प्रेम, शुद्ध प्रेम, बरं का. ते शुद्ध प्रेम म्हणजे काय हे मी आपल्याला सांगणार आहे. तर असा असणारा भक्ती मार्ग प्रत्येक वेळेला शब्दात, मला एखाद्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे, बरं का, किती वेळा तुम्ही शब्दात सांगणार आणि कृतीतून दाखवणार. प्रेम हे प्रेम आहे, त्यामुळे प्रेम प्रेमासारखं अनुभवावं. पण नारद महाराजांनी आपल्याकरता शब्दबद्ध केलं. शब्दबद्ध होऊ शकत नाही, सगळ्या गोष्टी शब्दबद्ध कृतीतून दाखवता येत नाही. पण नारद महाराजांनी त्या आपल्यावरती कृपा व्हावी, बरं का, जनसामान्यांवरती कृपा व्हावी म्हणून नारद महाराजांनी ते केलं. तर काही गोष्टी शब्द आणि कृती, बरं का, ह्याच्या पलीकडे शब्दातीत असतात, बरं का. आहे ना की नाही. अथर्व शीर्षामध्ये त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, गुणांची मर्यादा तुम्हा आम्हाला, त्याच्याही पलीकडे असणारा परमतत्व ते आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून राम आणि वसिष्ठांचा जेव्हा संवाद झाला, योग वसिष्ठ ग्रंथ आपल्याला माहिती 32,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे, तेव्हा राम वसिष्ठांना विचारत होते
बरेचसे संवाद त्यांचा संगतीवरती विवेचन झाले, भक्ती मार्गावर, ज्ञान मार्गावर, सगळ्यांवर वेगवेगळे असणारे साध्वी, वेगवेगळे असणारे भक्त, वेगवेगळे असणारे दास, बरंच विवेचन त्याच्यामध्ये. त्यातलं एक विवेचन असं आहे की रामाने विचारलं वसिष्ठांना, महाराज ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? कशासाठी सांगतोय? सगळ्या गोष्टी शब्दबद्ध करता येत नाहीत ह्या करता सांगतोय. ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? वसिष्ठाने काही उत्तर दिलं नाही, दुर्लक्ष केलं प्रश्नाकडे. पुन्हा एक 4-5 मिनिटं झाली आणि विचारलं, महाराज ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? वसिष्ठाने दुर्लक्ष केलं. आपण असतो रामांच्या जागी तर आपल्याला विचार आला असता, म्हणजे आपण नाहीच त्यांच्या जागी, पण तरी सुद्धा मनात आलं असतं, बहुतेक ह्यानाच येत नाही, वसिष्ठांनाच बहुतेक येत नाही की काय. पण ते रामप्रभू आहे. राम म्हणले परत विचारूया, बहुतेक त्यांनी ऐकलं नसेल, मी जे बोलतोय त्यांना ऐकायला नसेल आलं. महाराज हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? पुन्हा काही वसिष्ठ बोलले नाही. तेव्हा राम मनाशी विचार करतात, दोनच शक्यता असल्या पाहिजे. एक तर मला कळत नसेल पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट वसिष्ठांना मला सांगायचं नसेल, कारण मी अधिकारी तेवढा नाही म्हणून. परत एक 5-10 मिनिटं झाली, राहवलं नाही रामाना. विचारलं, वसिष्ठ महाराज ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय असतं? वसिष्ठांनी आता उत्तर दिलं. वसिष्ठ म्हणाले रामांना, गेले 20-25 मिनिटं मी तुला ब्रह्मच नाही का समजावते? म्हणजे म्हणाले ज्याच्याविषयी बोलता येत नाही ते ब्रह्म, ज्याच्याविषयी बोलता येत नाही ते ब्रह्म. हा ब्रह्मराम विचारतोय. वसिष्ठांचं वैशिष्ट्य काय माहितीये का? ते ब्रह्माला सुद्धा ज्ञान देतात, ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्माला सांगतात तू ब्रह्म आहेस, म्हणजे त्या ब्रह्माला सुद्धा मी ब्रह्म आहे हे समजण्याकरता सद्गुरूच. विसरू कसं आम्ही, घाबरू नका, ते सांगत नाही, सद्गुरू पाहतो. असो, सांगण्याचं कारण इतकंच आहे की सगळ्या गोष्टी शब्दबद्ध होऊ शकत नाही, कृतीतून सांगता येणार नाही. पण तरी सुद्धा नारद महाराजांनी आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून नारदांनी 84 भक्ती सूत्र लिहिली. नारद महाराजांचं असणारं पूर्वजन्म वृत्त चरित्र आपल्याला माहिती असेल. गंधर्व होते हो स्वर्गामध्ये, ते गंधर्व होते, विश्वावसू नावाचे गंधर्व, आणि गाताना चुकले. आपण कलियुगात एखादी गोष्ट चुकलो, गाण्यात तसं नाही, कुठल्याही गोष्टीत बरं का, त्याचं फल भोगायचं आहे. मरायच्या अगोदर आपल्याला ते फल भोगूनच आपल्याला संपायचंय. पण स्वर्गात तसं नाही हो, लगेच त्याची शिक्षा लगेच. चूक झाली म्हणजे चांगलं झाल्यावरती लगेच चांगलं फल सुद्धा, आणि वाईट झाल्यावरती त्याचं फल जे वाईट आहे ते सुद्धा लगेच. गाताना चुकले, अनवट राग घेतला बरं का, जोड राग घेतला, आणि त्या रागातून पुन्हा त्या रागात येता आलो नाही, चुकले, शाप मिळाला. काय? दासीपुत्र होशील. दासीपुत्र होशील. दासीपुत्र होशील म्हणजे किती अवघड आहे सांगू का मी आपल्याला? कोणापासून जन्म झाला बरं का, म्हणजे ह्या मुलाचे वडील कोण हे सांगता येत नाही, इतकं वाईट. म्हणजे राजा आहे, राजाच्या असणाऱ्या दालनामध्ये, त्याच्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये एक दासी आहे, त्या दासीच्या पोटी हा जन्माला येणार. पण कोणापासून? त्याने जर पुढे जाऊन विचारलं माझे वडील कोण, तर ती दासी उत्तर देऊ शकत नाही कोणापासून तू जन्माला आलास ते. इतकं वाईट. दासीपुत्र झाला. आणि दासीपुत्र झाल्यावरती एक साधू महाराज कीर्तना करता त्यांच्या गावामध्ये आले. नारदांची गोष्ट नाही सांगायची, पण मला आपल्याला सांगायचंय की ते साधू महाराज त्यांच्या असणाऱ्या गावामध्ये आले. कीर्तनावरती इतकं प्रेम आलं या दासीपुत्राला, त्याचं नाव वर्णन केलेलं नाही, दासीपुत्र इतकंच वर्णन आहे. या मुलाला भगवंताविषयी इतकं वाटलं की देव माझा, देव माझा, देव माझा. शेवटी चातुर्मासचं कीर्तन होतं, त्यामुळे शेवटचं जे कीर्तन होतं त्यांचं, 4थ्या महिन्यातलं शेवटचं जे कीर्तन होतं त्यांचं, म्हणजे त्या दिवशीतलं बरं का, आयुष्यातलं नव्हे. तर त्या साधू महाराजांना त्याने प्रश्न विचारलाय, महाराज मला सुद्धा देव पाहिजे. तुम्ही कीर्तनातून 4 महिने सांगितलं परमात्म्याची कृपा, परमात्म्याची कृपा, मला सुद्धा परमात्म्याची कृपा पाहिजे, होईल का? असा प्रश्न विचारला. आपण जर आता विचारला कोणाला प्रश्न तर बाकीचे हसतील बरं का. आता जर तुम्ही विचारलात की मला परमात्म्याची कृपा पाहिजे, मला भगवंताला बघायचंय, असं कोणी म्हणणारच नाही ना, लक्षात घ्या. म्हणणार नाही म्हणजे असं जगजाहीर कोणी म्हणणार नाही, कारण का तो चेष्टेचा विषय होईल. त्याला काय परमात्म्याची कृपा होणार आहे असं बाकीचे जण म्हणतील. त्यामुळे सगळे जण हसायला लागले. म्हणजे तुला खरंच हवी आहे परमात्म्याची कृपा, नाम घे, भगवंताचं नाम घेत राहा. इतकं नाम घेतलं त्या पुत्रानं, मुलानं, दासी पुत्र, की परमात्मा प्रगट झाला. आणि त्या परमात्म्यानं सांगितलं भरपूर नाम घेतलंस, ह्याच नामाचा प्रचारक तुला मी पुढच्या जन्मात बनवलं.
आणि म्हणून ते नारद महाराज की नामाचे प्रचारक आहेत आणि किती भुवन फिरतात, 14 भुवन फिरतात नारद महाराज. फक्त ईस्ट वरून वेस्ट नाही, 14 भुवन, 14 भुवन फिरतात नारद महाराज. 14 भुवनात प्रत्येकाला सांगतात नारायण 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 गात 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 प्रत्येकाला उपदेश करतात. भगवंतांचं नाम घ्या, भगवंतांचं नाम घ्या. आणि ज्याचा जसा अधिकार त्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला नाम सांगतात घ्यायला. स्टँड प्रत्येकाचा जसा अधिकार त्या अधिकाराप्रमाणे नाम घ्यायला सांगतात. त्या प्रल्हादाचा अधिकार काय? त्या प्रल्हादाला ओम नमो भगवते वासुदेवाय सांगितलं, त्याचा अधिकार तो होता. एकाला श्रीराम जय राम जय जय राम सांगितलं, कोणाचा ज्याचा उपदेश आहे त्याला दिगंबरा दिगंबरा सांगितलं, कोणाला ओम राम दत्तात्रय नमः सांगितलं. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे नारदांना सांगितलं. म्हणून नारदांविषयी बोलतात तदाति नारम ज्ञानंच बालके भ्रष्ट बालकः जाती स्मरो महाज्ञानी तेनायम नारदविदः. म्हणजे ज्यांनी भक्ती अनुभवली, बरं का, ज्याने अनुभवलेली असते ना त्याला शब्दात सांगणं कठीण असतं. पण तरी सुद्धा आपल्या करता नारद महाराजांनी भक्तिसूत्र ग्रंथ आपल्या समोर ठेवला का माझं कल्याण जसं झालं, नारद महाराज म्हणतात त्याप्रमाणे सर्वसामान्य पुढे जन्माला येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचं कल्याण व्हावं. म्हणून पहिली जी सूत्रबद्धता नारद महाराजांनी केली आहे या नारद भक्ती सूत्रामध्ये, ते पहिलंच ते सूत्र लिहिलंय, ते लिहिलंय अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. बरं का, यात लक्षण नाही सांगितलंय भक्तीचं. यात नारद असं म्हणाले अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. अथातो म्हणजे आता, म्हणून, यामुळे भक्तिम व्याख्यास्यामः म्हणजे भक्तीची व्याख्या करू. यात लक्षण नाही सांगितलं. हे का लिहावं लागलं नारदांना पहिल्या सूत्रात? मगाशी बोलल्याप्रमाणे. नाही तर 84च्या 84 सूत्र अहो देवाच्या संतांच्या ऋषीमुनींच्या मुखातून अगदी किंचित अनुस्वार जरी आला ना तरी सुद्धा तो आपल्या कृपेचा असतो. कारण सखा कृपावंत वाचा त्याची, संत सांगतात. मी माझ्या मुखातून बोलत नाही, संत म्हणतात. कुठलेही ऋषीमुनी मी बोलतोय असं म्हणत नाही, बरं का, त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत बोलवतो. म्हणून नारदांना म्हणावं लागलं पहिल्या सूत्रात. पहिल्या सूत्रापासून ते लक्षण सांगू शकलेले का? तेव्हाचा असणारा समाज हो तेव्हाचा काय आता सुद्धा तसाच आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा बिघडलेला आहे समाज. मला आधुनिक विचार सुद्धा शेवटच्या 5-10 मिनिटात सांगायचं आहे. हे असणारं मी ग्रंथातलं बोलणार आहे, पण शेवटची 5-10 मिनिटं, बरं का, हे मी आधुनिक विचार सांगणार आहे. भक्तीचा सुवर्ण मध्य, मूळ विचार, नवीन प्रगत विचार, त्यातला सुवर्ण मध्य जो आहे. पुढच्या पिढीनं भक्ती मार्ग कसा न्यायचा, आपल्या पुढच्या पिढीनं भक्ती मार्ग कसा नेला पाहिजे हे मी सांगणार आहे. असो, सांगायचा मुद्दा इतकाच आहे. नारदांना पहिली व्याख्या सांगावी लागली की अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. बरं का, आता म्हणून भक्तीची व्याख्या करू. आता अथातो हा शब्द प्रयोग नारद महाराजांनी या भक्तिसूत्रात पहिल्याच सूत्रात केलेला आहे. अथातो, अथातो या शब्दाचा अर्थ काय? तर अथातो अथ आणि अतः या दोन पदांपासून, या दोन शब्दांपासून निर्माण झाला. अथ या शब्दाचा अर्थ आता. आपण म्हणतो ना आता ही गोष्ट कर, आता ती गोष्ट कर. आता आता आपण शब्दप्रयोग बघा प्रपंचात करतो का? ती गोष्ट आपल्याला मनासारखी गोष्ट तेव्हा झाली नसेल ना, आता कर असं म्हणतो आपण. आणि आता हा या वाक्याचा, ह्या शब्दाचा अर्थ त्यामुळे किंवा म्हणून संस्कृतमध्ये. म्हणून काय म्हणतायत नारद महाराज? पहिलेच सूत्र म्हणून आता भक्तीची व्याख्या करतोय. याचा अर्थ काय? भक्ती नको त्याला समजतायत माणसं, कर्मकांडाला समजतात. बघा आपण घरामध्ये जेव्हा पूजा करतो माणूस तेव्हा बऱ्याच वेळेला ती पूजा नंतर कोण करतो हा नंतरचा विषय आहे. पण ती जेव्हा तो पूजा प्रारंभ करतो म्हणजे पूजा कुणी करायची ह्याच्यावर तासंतास चर्चा होते, बरं का. त्याच्या वेळेत पूजा झाली असती की नाही? प्रत्येकावरती ढकलतो तो, तू पूजा करणार का, मी करणार का, अजून कोण करणार का, म्हणजे इथूनच सुरुवात आहे, बरं का. आणि अखेर ज्याच्याकडे पूजा येते तो उपचार म्हणून फक्त पूजा करतो, बरं का. त्यात भक्ती, भाव, प्रेम काही नाही, भाव काहीच नाही, श्रद्धा काही नाही. एक रुटीन असतं ना, आजच्या भाषेत जर असा शब्द वापरला की बरं वाटतं. रुटीन फक्त हा करायचं काय, देवाला गंध पुष्प हळद कुंकू. काही माणसं बघितलीत मी की बेसिनवर देव धुवायला नेतात. काही पोहेत का ते चाळणी धुवायला, जे धुवायला पाहिजे ते धुवत नाहीत चाळणी, बरं का. ते देव धुतात, धुतात धुतात त्यांना अगदी त्याच्यावर अत्याचार केल्यासारखे ते उपचार असतात की जसं काही देवालाच गरज. नारदांनी हे सगळं बघितलंय. या कर्मकांडाला म्हणजे हा उपचार केला बस याला भक्ती म्हणतात, असा गैरसमज समाजामध्ये आहे. नारद म्हणतात याला भक्ती म्हणत नाही. हो,
सावतामाळी पंढरपूरला कधी गेले नाहीत, पण पंढरपूरला जाऊन ज्यांनी पांडुरंगाची जशी पूजा केली नाही तसे हे आपल्या घरात आपल्या शेतात बरं का जे रोप लावलंय, रोपाची मी पूजा करतोय, रोपाला खत घालतोय म्हणजे काय हो, ते षोडशोपचार पूजा जसे षोडशोपचार उपचार जसे आपण राजोपचार पूजा आपल्याकडे आहेत सांगितलेल्या त्या पद्धतीनं परब्रह्माला जसं आम्ही करतोय त्याप्रमाणे सांगतात सावतामाळी, त्याप्रमाणे मी माझ्या शेताला वाढवतो म्हणजे काय, पांडुरंगाचीच म्हणाली मी सेवा करतोय, दुसरं तिसरं काही नाही. म्हणून असं शेत बघण्याकरता पांडुरंग येतो. म्हणजे भक्ती अत्यंत महत्वाची. नारद म्हणतात ह्याला भक्ती समजतात. दुसरं मग सगळ्यात सांगण्याचं कारण जे आहे, माणसाला प्रेम कोणावर करायचं, भक्ती कोणावर करायची हे माहिती नाही. आपल्याकडे मातृभक्ती आहे, पितृभक्ती आहे, पण सर्वोच्च जी भक्ती सांगितली आहे ती म्हणजे परब्रह्माची. कारण जरी आपण आई वडिलांच्या पोटी आलो जन्माला तरी सुद्धा आई वडिलांनी आपल्याला सगळ्यांना अडकवलंय. म्हणजे ज्या इथं आया बसल्या आहेत त्या सुद्धा कोणाच्या तरी पोटी जन्मालाच आले की नाही, त्यामुळे त्यांना जीवाला आपल्या आई वडिलांनी अडकवलेलं आहे. कशा करता, कसं काय अडकवलंय म्हणजे ज्याला ती जन्म आहे त्याला ती मृत्यू आहे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून ती सोडवते, तो परमात्मा सोडवतो, ती माऊली आपल्याला सोडवते. म्हणून आई आणि माऊलीत फरक आहे. आई आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवते आणि माऊली जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवते, बरं का. म्हणून ज्ञानोबाला माऊली म्हणतात. आई आणि माऊलीत अंतर काय आहे तर हे असो सांगायचं कारण आहे. असं आहे की प्रेम कोणावर करावं हे माहिती नाही. प्रपंचात आपण पडलोय त्यामुळे आई वडील, काका काकू, मामा मामी, मावशी यांच्यावरती प्रेम करायचं, प्रपंच आहे म्हणून, बरं का. पण ते शाश्वत प्रेम नाही, नारद सांगतात. नारदांना असं म्हणायची आवश्यकता का लागली, अथा तो भक्ती व्याख्यास्यामः, तर माणसं प्रेम भक्ती नको त्या विषयाला समजतायत म्हणून म्हणाले मला व्याख्या करायची आवश्यकता पडली, नारद म्हणतात. नाही तर भक्तीची व्याख्या होते का, नाही होत, पण नारदांनी आपल्याकरता केली म्हणून म्हणतायत. आता म्हणून अशी सगळी गोष्ट आहे, अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून भक्तीची व्याख्या करतोय. अजून एक मुद्दा सांगतो आणि पुढे वळतो. परमात्म्याला आपल्याला परमात्म्यानं कृपा प्राप्त व्हावी आपल्यावरती म्हणून परमात्म्यानं सगुण रूप घेतलं. त्याचं मूळ रूप आहे निर्गुण, पण आपल्याकरता तो सगुण झाला. सगुण झाला म्हणजे मूर्तिक आला. मूर्तीत तो येऊ शकत नाही पण तो आपल्याकरता आला म्हणून आपण म्हणतो आपल्याला प्रत्यय आला त्याचा, आहे ना. मगाशी मी अथर्वशीर्षाचंच उदाहरण दिलं, त्याच्यामध्येच आहे परमात्म्याचं वर्णन आहे. ते गणेशाचं केलंय का कोणाचं केलंय हे बघू नका, परमात्म्याचं वर्णन आहे. त्यामुळे सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, आणि म्हणून सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. बरं का. मूर्तित्व आला कशा करता, मला प्रत्यय देण्याकरता. नाहीतर आपल्याला जर प्रचितीच आली नाही परमात्म्याची तर आपण कशी काय भक्ती करणार, कसं काय त्याच्यावर प्रेम करणार, कशी काय त्याची आपण पूजा करणार. म्हणून निर्गुण परमात्मा सगुणात आला. नारदांना पुढे असं सांगायचं आहे, निर्गुण परमात्मा सगुणात का आला. प्रवास लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. निर्गुण परमात्मा सगुणात का आला म्हणजे मूर्तीत का आला, तर याचं कारण पुन्हा आपल्याला निर्गुणात नेण्याकरता. वाक्य नीट लक्षात घ्या, पुन्हा सांगतो. निर्गुण परमात्मा मूर्तीत का आला, पादुकांमध्ये का आला, त्या समाधीत का आला, तर पुन्हा आपल्याला निर्गुणात नेण्याकरता तो सगुणात आला. त्याचं मूळ रूप निर्गुणच आहे. निर्गुणाच्या प्रवासात म्हणजे थोडक्यात सांगू का मी आपल्याला, अर्ध्यापर्यंत तो आला आपल्याला. तो सांगतोय तू अर्ध्यापर्यंत ये, तू अर्ध्यापर्यंत ये. अर्ध्यापर्यंत ये म्हणजे मी सगुणापर्यंत आलोय, तू सगुणापर्यंत ये. बरं का. सगुणापर्यंत सुद्धा काही जण येत नाही. किती जण येतात मला सांगा भगवंताचं दर्शन घ्यायला, भगवंताचं नाम किती घेतात, आहे का. सर्वे त्याचा सुद्धा आता सर्वे व्हायला लागलाय की जगात एवढे आहेत का आपल्या भारतात सुद्धा 140-150 कोटी, त्याच्यात मोठा देश आपला, बरं का. तर त्याच्यामध्ये किती टक्के लोक नाम घेतात भक्ती मार्गाला. आपण बघतो गर्दी असते, सगळ्या तीर्थक्षेत्री गर्दीही होते. अगदी रुक्मिणीनं विचारलंही होतं भगवान पांडुरंगाला, एवढी गर्दी होते, एवढी गर्दी होते, वैकुंठात जागा पुरेल का हो इतक्या सगळ्यांना. वैकुंठात जागा पुरेल म्हणजे एवढ्या सगळ्यांना पंढरपूरला आले म्हणजे सगळ्यांना मोक्ष द्यायला पाहिजे की नाही. तेव्हा भगवंतांनी सांगितलंय रुक्मिणीला, अगं रुक्मिणी हे इथे जे सगळे दिसतायत हे सगळे काही माझ्याकरता नाही आले, माझ्याकरता नाही आले. काही जण त्यांचा व्यवसाय सांभाळण्याकरता आले, काही जण चोरून येती पादत्राणे समर्थांच्या होते, काही जण कित्येक येती स्त्रियांकडची पाहती. हे सगळे
बऱ्याच जणांचं असणारं मंदिरात येण्याचं जे काम आहे, हे सगळे जण माझ्या चरणांवरती डोकं टेकावं, मग आलेच आहेत तर डोकं टेकतात. लक्षात घ्या, सगळ्यांना काही, सगळेजण काही मोक्षाचे अधिकारी नाहीत, सगळेजण काही भक्ती मार्गाचे अधिकारी नाहीत. पण असेही काही आहेत, चौथ्या माळ्यांवरती आले, असेही काही जण आहेत, ते माझ्याकडे येत नाहीत, पण माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. असे असो, सांगण्याचं कारण इतकंच आहे की असा असणारा निर्गुण परमात्मा आपल्या करता अर्ध्यावर आला, म्हणजे सगुणात आला, आणि तो सांगते पुढे ये, बरं का, 2 पावलं पुढे टाक, 2 पावलं तू पुढे टाक, 4 पावलं तुला नेण्याकरता मी येतो. आणि म्हणून तो हातात हात घेतो आपला आणि आपल्याला पुन्हा निर्गुण तत्वापर्यंत नेतो. म्हणून बघा, संत सत्पुरुषांचं जे कीर्तन होतं, नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, हे निर्गुणात रमायचे. मला जर तुम्ही सांगितलं ना, समोर खुर्च्या आहेत, फक्त खुर्चीमध्ये एकही माणूस श्रोता नाही, बरं का, इथे मूर्ती नाही, आणि म्हणाले बोला, बोलू शकत नाही, कोणी बोलू शकत नाही. पण संतांना सांगितलं बोला तर बोलू शकतात का? ते निर्गुणात रमतात का? ते जिथं बोलायला सुरुवात करतात तिथं परमात्मा येतो, प्रगट होतो आणि तो नाचतो. आपण सामान्य आणि संत सत्पुरुष जे आहेत ते अधिकारी सत्पुरुष आहेत, त्यांनी 4ही मार्गाचा असणारा अभ्यास हा त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्याकडून करून घेतलेला आहे. ते ज्ञानाचे अधिकारी आहेत. लक्षात घ्या, संतांनी आपल्याला भक्ती मार्ग सांगितला म्हणजे ते ज्ञानाचे अधिकारी नव्हते, असा गैरसमज कोणी करून घ्यायचा नाही. प्रत्येक संतांना ज्ञानही झालेलं होतं, त्यांनी कर्मही केलेलं होतं, बरं का, ते शरण होतेच, पण आपल्या करता आपल्याला सोपं जावं म्हणून त्यांनी भक्ती सांगितली. म्हणून नारद असं म्हणताय की आता म्हणून भक्तीची व्याख्या करतोय, म्हणून आता तो भक्तिम व्याख्यास्यामः, म्हणून मी भक्तीची व्याख्या करतोय की निर्गुणातून परमात्मा सगुणात आला, कशा करता? आपल्याला पुन्हा निर्गुणात नेण्याकरता तो आला. म्हणून संत सत्पुरुषांनी आपल्या समोर अधिष्ठानं दिली आणि मग पुढच्या सूत्रापासून नारदांनी आपल्याला जसा वेळ आहे त्याप्रमाणे आपण ती सूत्र बघणार आणि त्याच्यातला विचार मी आपल्याला सांगणार. नारदांनी पुढे सांगितलंय की ते पुढचं असणारं जे सूत्र आहे, बरं का, पुढच्या सूत्रापासून त्याचे लक्षण सांगितलं. पहिल्या सूत्रात सांगितलं भक्ती कशाला म्हणतात, बरं का, म्हणजे भक्तीची व्याख्या मी का करतोय असं सांगितलं. आता व्याख्यान करून झाल्यावरती, त्याची व्याख्या करून झाल्यावरती, बरं का, आता त्याची लक्षणं त्यांनी सांगितली. आता ही लक्षणं जी आहेत, पुढची 83 लक्षणं आहेत, या 83 लक्षणामध्ये नारद महाराजांनी काही लक्षणांमध्ये म्हणजे काही सूत्रांमध्ये सिद्धांत सांगितला आणि काही सूत्रांमध्ये दृष्टांत सांगितला आणि काही सूत्रांमध्ये सिद्धांत आणि दृष्टांत एकत्र सांगितलं. पण आहे ना, काही सूत्र सिद्धांत नाही सांगितलं, फक्त दृष्टांत सांगितलं. यथा व्रज गोपिकानाम, भक्ती कशी असते? यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिकांकडे बघा आणि त्यांचं तद आचरण तद भक्ती उच्चते, ते असणारी त्यांचं असं असणारं जे आचरण आहे त्याला भक्ती असं म्हणतात, असं सांगितलं. बरं का, काही ठिकाणी दृष्टांत आहे पण काही ठिकाणी सिद्धांत आहे. सिद्धांत मी आपल्याला सांगतो, दृष्टांत आपण बघूया. सात्वस्मिन परमप्रेम रूपा सा भक्ती. सात्वस्मिन, सा म्हणजे ती, संस्कृत मध्ये सा या अक्षराचा अर्थ ती. ती कोण? भक्ती. बरं का, कशाला म्हणतात? परमेश्वरावरती परमप्रेम असणं. बरं का, परमेश्वरावरती परमप्रेम असणं ह्याला भक्ती असं म्हणतात. पहिलं लक्षण सांगितलं. त्याच्यात 2 गोष्टी नारद महाराजांनी सांगितल्या सगळ्यात महत्वाच्या. पहिल्या लक्षण, हे सोपं वाटतं आपल्याला, पण भक्ती म्हणतो तेव्हा सोपं वाटतं. मग सोपं आहे तर नारदांनी 84 भक्ती सूत्र का लिहिली? ती सोपी नाही म्हणून ना. कसं आहे माहितीये का, एक प्रवचन आमच्या गुरुजींचं भक्ती मार्गावरती जेव्हा होतं तेव्हा 4 मार्गांचा उल्लेख त्यांनी सांगितला, मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे. तेव्हा त्यांनी सांगताना सांगितलं होतं की 4 मार्ग आहेत. तर असं वाटतं एखाद्याला 4 मार्ग म्हणजे 5वा सुद्धा नाही का? 5वा सुद्धा नाही. तेव्हा त्या 5व्या मार्गाविषयी बोलताना आमचे गुरुजी मला असं म्हणाले होते, 4 मार्ग आपल्या समोर अध्यात्माने ठेवले, पण असं जरी वाटलं तर अगदी सोप्यातला सोपा मार्ग घेतला काय? भक्ती मार्ग. बरं का, ज्ञान मार्ग वेगळा, कर्म मार्ग वेगळा, प्रपत्ती शरणागती हा मार्ग वेगळा, आणि आपल्याकरता सोपा तुलसीदासांनी सांगितला, प्रत्येक संत सत्पुरुषांनी सांगितला, तो म्हणजे भक्ती मार्ग. आणि अजून सुद्धा एखाद्याला वाटलं 5वा उपाय काय, 5वा मार्ग कुठला, त्यांनी काय करायचं म्हणाले, म्हणजे आपण जिथे राहतो, ज्या घरात किंवा बंगल्यात, कुठे सोसायटीत, म्हणजे गच्चीवर जायचं आणि वरून म्हणाले खाली बघायचं, आणि काय करायचं म्हणाले उडी मारायची खाली. म्हणाले मग आम्ही मरू ना म्हणाले, म्हणजे तेव्हा तोच एक उपाय म्हणाले.
अजून म्हणाले काय उपाय देणार? सगळ्यात सोपा उपाय सांगितलाय, सगळ्यात. आणि जो सोपा उपाय आहे त्या सोपा उपायामध्ये सुद्धा 84 सूत्र नारदांनी घातली की जेणेकरून हा भक्ती मार्ग स्पष्ट होईल. म्हणून पहिलं लक्षण अतिशय सोपं आपल्याला नारदांनी सांगितलं, प्रेम करायचं कोणावर? परमप्रेम रूपाचा भक्ती भगवंतावरती. बरं का? म्हणजे एक करणारा आहे आणि एक स्वीकारणारा आहे. या दोन आहेत. दोन वस्तू असल्याशिवाय, बरं का, दोन गोष्टी असल्याशिवाय प्रेम होणार नाही. एक करणारा म्हणजे एक जीव आणि दुसरा स्वीकारणारा म्हणजे परमात्मा. म्हणून सात्वस्मिन परमप्रेम रूपाचा भक्ती. नारद काय म्हणतात? परमेश्वरावरती परमप्रेम असणं ह्याला भक्ती असं म्हणतात. या दोन गोष्टी असं सांगितल्या की भक्ती कशाला म्हणतात हेही स्पष्ट केलं, म्हणजे प्रेम कोणावर करायचं हेही स्पष्ट केलं. दोन्ही याच्यामध्ये गोष्टी स्पष्ट केल्या. परमेश्वरावरती नुसतं प्रेम नाही, परमप्रेम म्हणाले. परमप्रेम. आपलं प्रेम असतं पण परम नसतं. लक्षात घ्या. आपलं प्रेम असतं कशाकरता असतं? प्रेम आणि परमप्रेम काय फरक आहे? प्रेम स्वार्थाकरता होतं ते प्रेम, आणि परमप्रेम म्हणजे निस्वार्थ. देवा मला तू काही नाही दिलंस तरी माझं तुझ्यावर प्रेम. बरं का? निष्काम प्रेम. आणि नुसतं प्रेम म्हणजे सकाम प्रेम, म्हणजे सकाम भक्ती. सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती दोन पद्धती आहेत. बरं का? याच्यामध्ये अजून शास्त्राने सांगितलं सातिशय आणि निरतिशय. दोन्ही चांगलंच. सातिशय म्हणजे जास्त आणि निरतिशय म्हणजे अमर्याद. निरतिशय नंतर काही नसतं. बरं का? निरतिशय म्हणजे त्याच्या नंतर आता काहीच उरलेलं नाही, म्हणून निरतिशय भक्ती. म्हणून काय सांगितलंय? प्रेम. आपण व्यवहारात जे प्रेम करतो ना, आपण म्हणतो बघा या व्यक्तीवर माझं प्रेम आहे. नारद म्हणतात खोटं आहे वाक्य. नारदांनी सांगितलं हे वाक्य खोटं आहे. या व्यक्तीवर माझं प्रेम आहे हे वाक्य खोटं आहे. का? त्या व्यक्तीवर प्रेम नसतं. जो माणूस बोलतो ना त्या व्यक्तीवर त्याचं प्रेम नसतं. नारद काय म्हणतात माहितीये का? त्याचं स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावरच नसतं. त्याचं स्वतःवर प्रेम असतं ना, म्हणून तो म्हणतो हा व्यक्ती मला आवडतो. याचा अर्थ काय? माझ्या मनाप्रमाणे तो वागतो. तुम्ही माझ्या मनाप्रमाणे वागलात तर मी म्हणणार हा व्यक्ती चांगला आहे. पण माझ्या मनाप्रमाणे तुम्ही जर वागला नाही तर म्हणतो ना मला हा नाही व्यक्ती आवडत का? तो माझ्या, पण तो बोलून दाखवणार नाही हा माझ्या मनाप्रमाणे. केव्हा म्हणतो ह्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे? माझ्या मनाप्रमाणे. म्हणजे इथे विचार कोणाचा करतो? व्यक्ती माझा. माझ्या मनाप्रमाणे तो वागतो ना, मग मी त्याच्यावरती प्रेम करणार. म्हणजे हे स्वार्थी प्रेम झालं. प्रपंचात सुद्धा असंच प्रेम आहे. हा व्यक्तीवरती माझं प्रेम आहे कशा करता? म्हणजे शरीरावर असेल, मनावर असेल, कशावर असेल त्यानंतरचा विषय. हा काही आपला प्रतिपाद्य मुद्दा नाही. मला सांगायचंय असं की समोरच्यावरती प्रेम आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आधी तो प्रेम स्वतःवरती करत असतो, म्हणून तो व्यक्ती त्याला आवडत असतो. याला प्रेम म्हणतात. आणि हे प्रेम काय म्हणतात नारद महाराज? परमेश्वरावरती असणारं परमप्रेम. जेव्हा अर्जुन, सिद्धांत सांगितला, दृष्टांत सांगतो, जेव्हा अर्जुन भगवान गोपाल कृष्णाला भेटायला द्वारकेत आला, सकाळची 5:30-6ची वेळ होती. पहाटे 5:30-6ची वेळ की अर्जुन जेव्हा भगवान गोपाल कृष्णाने युद्धासंबंधी आमंत्रण द्यायला आणि काही विचार विनिमय करायला जेव्हा आला तेव्हा व्यास सांगतात पहाटे 5:30-6ची वेळ साधारण होती की कृष्णांशी आपण बोलावं. माझा सखाच आहे तो. कृष्णांशी आपण बोलावं आणि युद्धासंबंधी काय रणनीती आखायची हे ठरवायचं. आला द्वारकेमध्ये, रथ ठेवला. रथ कुठे ठेवलाय? लांब ठेवलाय. बरं का? दरबाराच्या समोर आणून उभा नाही ठेवला. का? आपली श्रीमंती देवाच्या समोर दाखवायची नाही. अर्जुन म्हणतो माझी श्रीमंती, माझे रथ असतील, माझी मर्सिडीज असेल, ऑडी असेल, म्हणून काही मंदिराच्या समोर येऊन त्या हॉर्न लावायचे का? लावायचे का? नाही. लांब ठेवला त्याने. आणि आला द्वारकेमध्ये अर्जुन आणि त्या दरबाराच्या समोर बरोबर एक रथ पाहिला आणि त्याचा चेहरा पडला. रथाचा झेंडा पाहिला आणि ओळखलं दुर्योधनाचा रथ आहे. आपल्या अगोदर दुर्योधन आलेला आहे. बघा शत्रू तेव्हापासून आजच्या भाषेत सांगायचं तर किती अलर्ट आहे. आपल्यापेक्षा शत्रू किती आपल्यापेक्षा हुशार आहे. लक्षात घ्या. दुर्योधन त्याच्या अगोदरच आला होता आणि कुठे बसला होता? भगवंतांच्या शिराजवळ बसलेला होता. अर्जुनाला मनामध्ये चिंता वाटली. आज शयन कक्षात भगवान गोपाल कृष्णांच्या जाण्या अगोदरच बघ आपण कृष्ण सुद्धा काय हुशार बघा. आम्ही कायम सांगतो काल्याच्या कीर्तनात कृष्ण असा आहे चोरांचा चोर आहे. महाभयंकर अट्टम चोर आहे तो. घरीला पंढरीचा चोर त्या पद्धतीने इतका चोर आहे
की भगवंतानी विचार केला होता, माझ्याकडे आलाय ना हा दुर्योधन, शाल घेऊन असे पांघरली होती. शालीचं वैशिष्ट्य आहे, बाहेरच्या माणसाला आतलं दिसत नाही, आतल्या माणसाला बाहेरचं दिसतो. म्हणतो आला हा भगवान म्हणतात. त्यामुळे त्या दुर्योधनाला तिथं कुठेही बसता येता उपयोगाचं नाही, म्हणून सगळ्या सेवकांना सांगितलं होतं इथं काहीच ठेवू नका, ना पलंग ना खुर्ची, काहीच नको, फक्त माझं असणारा जो काही पलंग आहे, सिटी आहे, बस तिथपर्यंतच, बस. म्हणजे 2 जागा उरतात फक्त बसण्याकरता, एक पायाजवळ थोडीशी उरते आणि डोक्याजवळ थोडीशी असते. दुर्योधन जेव्हा आला होता तेव्हा त्याने विचार केला, कृष्णांच्या पायाशी, देवाच्या पायाशी मी शिराजवळ बसतो, म्हणजे भगवान उठल्यावरती, कृष्ण उठल्यावरती पहिलं मला बघेल. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती, मला ते नाही सांगायचंय. मला आपल्याला प्रेम ह्या परम प्रेम का हे मला सांगायचंय. दुर्योधन तिथं बसला, अर्जुन मागावून आला, अर्जुनाच्या मनात धाकधूक होती, भगवंतानी काही वचन वगैरे दिलं की काय दुर्योधनाला, पण तसं काही झालेलं नव्हतं. भगवान झोपलेले होते, म्हणजे नाटक केलेलं होतं. भगवान झोपलेले वगैरे काही नाही, नाटक केलेलं होतं, पण अर्जुनाच्या दृष्टीने भगवान झोपलेले होते. अर्जुनाला बरं वाटलं, अर्जुन किती चांगला आहे लक्षात घ्या, किती आचरण त्याचं आणि भाव त्याचा किती शुद्ध आहे. मनात विचार करतो, दुर्योधन असेल वाईट, पण त्याने माझी सुद्धा सोय पाहिली का, माझी जिथे जागा आहे की नाही ती जागा त्याने मोकळी ठेवली. बघा किती विचार चांगला आहे, त्याने त्याच्याकरता नाही ठेवली आहे जागा, मी का बसणार त्याच्या चरणांशी, माझी योग्यता काय. बरं का, हा कृष्ण यादवांमधला गुरु राखायचा हे त्याच्या मनातलं वैशिष्ट्य आहे सगळं, त्याच्या मनातली सगळी विषणता आहे. म्हणजे मी कशाला त्याच्या चरणांशी बसणार, पण दुर्योधनाचा, आपल्या अर्जुनाचा विचार लक्षात घ्या, माझी म्हणाले जी जागा आहे ती त्याने शिल्लक ठेवली आहे, माझी जागा चरणांशीच, म्हणून भगवान गोपाळ कृष्णांची चरणांशी बसला. नंतर जे काही मागायचं ते मागितलं दुर्योधनाने, तो मला प्रसंग नाही सांगायचा, मला परमप्रेम कसं आहे अर्जुनाचं हे सांगायचं आहे. व्यास सांगतात, जिथे दुर्योधनाने सांगितलं ना देवाला, देवा तू मला नकोस, तुझी सेना पाहिजे, तिथं म्हणे त्याच्या अंताला सुरुवात झाली, प्रारंभ झाला. जिथं माणूस म्हणतो देवा तू मला नकोस, बरं का, देवाचं अस्तित्व जो नाकारतो, देवा तू मला नकोस जो म्हणतो, त्याची अधोगती सुरुवात होते. दुर्योधन निघून गेला आणि अर्जुनाला भगवान म्हणाले, अर्जुना अरे मी नुसता असून काय उपयोग, माझी सगळी सेना मी देऊन टाकली दुर्योधनाला, मी एकटा काय करणार फक्त. तेव्हा अर्जुनाचं वाक्य आहे, अर्जुन सांगतो, देवा तुझ्याकडे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, म्हणून तू मला नकोस. बरं का, आपलं जे प्रेम आहे की नाही व्यवहारातलं, ते त्या व्यक्तीचा आपल्याला काहीतरी उपयोग होणार आहे म्हणून प्रेम, लक्षात घ्या. अर्जुन सांगतो भगवान गोपाळ कृष्णांना, कृष्णा तुझ्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, काहीही तू करू शकतोस अचाट काम, म्हणून तू मला माझ्या आयुष्यात नकोयस. तुझा काही उपयोग जरी नसताना कृष्णा, म्हणजे तुझ्याकडे कुठलंही सामर्थ्य जरी नसतं तरी सुद्धा तू मला म्हणाले पाहिजेस का, तू आमच्या जवळ असलास ना, बस माझ्याजवळ कृष्ण आहे हे आम्ही सांगू शकतो, माझ्याजवळ परमात्मा आहे. कारण कोणाचाही फायदा असला की त्याच्यावर तो माणूस प्रेम करतोच. अर्जुन सांगतो की मला फायदा आहे तुझ्याकडून म्हणून मी तुझ्यावर प्रेम करत नाही, तुझ्याकडून कसला फायदा नसता, तू असतास नसतास, तू जरी त्यांच्याकडे असतास, उद्या दुर्योधनाने जर सांगितलं असतं की सगळी जी सेना आहे ती तू अर्जुनाला दे, मला तू हवास, असं जरी सांगितलं असतं तरी माझं प्रेम तेवढंच असतं तुझ्यावरती, असं अर्जुनाला म्हणाल. अर्जुनाने भगवान गोपाळ कृष्णांना सांगितलं. नारद म्हणतात याला परमप्रेम म्हणतात, काहीही कारण नाही तरी प्रेम, कारण प्रेमात लौकिक कुठलीच गोष्ट नसते, प्रेमाला बाकी प्रमाणांची आवश्यकता काहीच नसते. बघा ना, एखाद्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे आणि एखाद्यानं आपल्याला विचारलं तुझं या व्यक्तीवर प्रेम का, याचं उत्तर देता येईल का? खरं प्रेम असेल तर, खरं जर प्रेम आहे तर त्या प्रेमात हे माझं या व्यक्तीवर प्रेम का, हे उत्तर दे. प्रेम प्रेम आहे का, प्रेम आहे मला हा व्यक्ती आवडतो का, आवडतो आवडतो म्हणून आवडतो. याचं कारण काय असणार, पण कारण दिलं म्हणजे स्वार्थ भावना आली. कारण दिलं म्हणजे काय, देव का आवडतो, देव आवडतो नाही, तो मला, त्याने मला घर दिलं, त्याने मला नोकरी दिली, त्याने मला पैसा दिला, 2 वेळा मी त्याच्यामुळे जेवतो, त्याच्यामुळेच सगळं आहे, पण म्हणून तो मला आवडतो का, ही स्पष्ट पाहिजे गोष्ट. नारद म्हणाले याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती कशाला म्हणतात, त्याचा आपल्या जीवनात त्याने आपल्याला काही उपयोग करून द्यावा किंवा नाही द्यावा हा आपला प्रारब्ध कर्माचा विषय आहे. काही असलं तरी माझं त्याच्यावरती प्रेम पाहिजे. याच्यासाठी मी आई मुलाचा दृष्टांत देतो की मुलाचं आईवरती प्रेम आहे, आईचं मुलावरती प्रेम आहे, बरोबर आहे. जर मुलगा म्हणाला आईला, आई तू रोज सकाळी मला डबा करून देतेस,
स्कूल बसवरती सोडायला येतेस, स्टॉपवरती न्यायला येतेस, सगळं तू आम्हाला करतेस, आवडेल ते आम्हाला सगळं जेवणाचे पदार्थ, खाण्याचे पदार्थ करून देतेस, म्हणून तू आम्हाला आवडतेस. असं जर मुलाने आईला म्हटलं तर आईला वाईट वाटेल की नाही? वाटणार. का नाही वाटणार? पण त्याच्याकरता आहे का मी असं तिच्या मनात येईल की लेकराकरता सगळं करेल, पण मनात येईल काम करताना, म्हणजे मी हे सगळं करतेय म्हणून मी आवडते का घरातल्यांना. मग आईला जसं वाईट वाटतं तसं देवाला वाईट वाटतं, बरं का. म्हणजे काही गोष्ट ह्याला हवी आहे म्हणून हा फक्त माझ्यावर प्रेम करतो का, म्हणजे याचं सकाम प्रेम आहे का, निष्काम प्रेम नाही का? अहो तुम्ही नाही प्रेम केलं तरी तो देणारच आहे. नारद सांगतात आपण त्याला नाही बघलं तरी प्रारब्ध कर्माप्रमाणे आपल्या ब्रह्मदेवाने सांगितले जन्माला आलेल्याची सोय त्याने केलेली आहे म्हणून त्याने जन्माला घातलेलं आहे. इथं लिहूनच पाठवलंय. आपली रेषा जी आहे ती लिहूनच, आता बघू नका, तर ती जी आहे ती जे काही आपलं भाग्य आहे ते जे काही कमी जास्त मध्यम तीव्र मंद मध्य असं प्रारब्ध सांगितलं जातं. मंद प्रारब्ध, मध्य प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, असं तो मुद्दा आता नाही. पण हे जे आहे त्याप्रमाणे आपल्यावरती जे काही आपल्याला देणार आहे ते देणारच आहे, आपण प्रेम करो व ना करो. पण असं असलं काही तो देणार आहे म्हणून आपण जर प्रेम करत असू तर ह्या प्रेमाला काही अर्थ नाही. नारद महाराज म्हणतात, नारद महाराजांनी सांगितलं की परम प्रेम पाहिजे, भगवंतावरती माझं असणारं परम प्रेम, याला प्रेम असं म्हणतात, याला भक्ती असं म्हणतात. म्हणून भक्ती आणि शुद्ध प्रेम, बरं का, हे असणारे समानार्थी शब्द, त्याचाच असणारा जो अर्थ आहे तो म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे काय तर प्रेम. मला आपल्याला पुढे असं सांगायचं आहे की हे परम प्रेम ओळखायचं कसं, हे शेवटी नंतर कृतीतूनच येणार. जसं आईचं मुलावरती प्रेम आहे हे कृतीतून येणार, म्हणजे त्याला आवडतं ते ती खायला देते. माझं प्रेम हे प्रेम अंतःकरणातली गोष्ट झाली, ते गुढ झालं, बरं का, ते सूक्ष्म झालं, त्याची व्याख्या करता येत नाही. पण परमप्रेम जेव्हा असतं माझं एखाद्या व्यक्तीवरती एखाद्या गोष्टीवरती, तेव्हा ते कृतीतून शब्दातून बाहेर येतं. म्हणून इथं आता लक्षात घ्या, इथं दोन मुद्दे असेल नारदांनी सांगितलेले विवेचन करताना, की इथे प्रधान काय तर परमप्रेम लक्षात घ्या, आणि गौण काय तर कृती. इथं उलट होऊन उपयोग नाही, कृती पहिली आणि प्रेम नंतर असं होणार नाही. काही जण बघा ढोंगी प्रेम, खोटं प्रेम दाखवतात बघा, किंवा बोलण्यात सुद्धा खोटेपणा असतो. पु ल देशपांडेंचे ते काही व्हिडिओ येतात बघा फेसबुक इंस्टाग्रामवर आधी युट्यूबवरती, काही जणांच्या बोलण्यातून समजतं ढोंगी आहे. आला बरं वाटलं, कसं वाटलं, हे जे बोलणं आहे बघा हे म्हणाले ढोंगी, ही कृती, हे शब्द जे आहे हे बरोबर नाही म्हणाले. खरं जे असतं ना ते कृतीतून शब्दातून बाहेर येतं म्हणाले. नारद महाराज म्हणतात परमप्रेम ओळखायचं कसं, ते त्याच्या शुद्ध कृतीतून, शुद्ध प्रेम शुद्ध कृतीतून शुद्ध शब्दातून बाहेर येतं. कसं येतं, संतांचं देवावर प्रेम आहे, कुठल्या मार्फत आलं, कृतीतूनही आलं शब्दातूनही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल वरवा शब्दातून आलं. हे तर समजणार नाही लोकांना माझं प्रेम कुठल्या मार्फत आहे माझं भगवंतांवरती, हे शब्दातून मांडल्याशिवाय समजणार नाही. पण मांडले पहिले शब्द नाही, पहिली कृती नाही, पहिलं प्रेम निर्माण झाल्यावर मग कृती किंवा शब्द. पहिली कृती आणि पहिले शब्द असतील तर ते खोटं आहे. कृती फक्त करायचं म्हणून दाखवायचं, जसे आपण देवांची, आपण नाही, जे आपण बाहेर बघतो देवांची पूजा करतो, प्रेम नाही. परमात्म्याची कृपा त्याला नकोय, त्याने करायचं म्हणून तो करतोय. हा दुसरा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे परमप्रेम जेव्हा व्यक्तीचं असतं भगवंतांवरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती, जरी व्यक्तीवरती धरलं तरी प्रपंचातलं तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल गोष्ट. प्रेमाची जी परीक्षा आहे, खऱ्या प्रेमाची, शुद्ध प्रेमाची म्हणजे परमप्रेमाची जी परीक्षा आहे, ती परीक्षा संकटात होते, त्यागात होते, बरं का. समोर व्यक्ती आहे तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, सगळं आहे त्यागात. कारण जिथं त्याग, नारद म्हणतात तिथं प्रेम. अगदी सोपं सांगितलं, जिथे त्याग तिथं प्रेम. कसं, आईचं मुलावर प्रेम आहे, मुलगा कुठून 4-6 महिन्यांनी कुठून लांबून आला, 2 वर्षांनी 5 वर्षांनी 4 महिन्यांनी लांबून आला, त्याच्यावर प्रेम आहे. कृतीतून आई दाखवते. कसं काय, त्याला आवडणारी भाजी आई करते, ती भाजी आईला आवडेलच असं नाही, लक्षात घ्या. आता आईला भेंडीची आवडते, कोबीची आवडते, पण त्याला सुद्धा कुठली वेगळी आवडते. स्वतःला एखादी गोष्ट आवडत नसली पण तरी सुद्धा
लक्ष्मणाचं त्याच्याकरता दृष्टांत दिला जातो. लक्ष्मणांच्या असणाऱ्या जीवनाचं ध्येय काय माहितीये का? त्याला रामांची सगळ्याच गोष्टी पटत नाहीत, पण त्याच्या जीवनाचं ध्येय काय? म्हणाले मी रामांचं ऐकणार. रामांचं पटो अथवा न पटो, रामांचं ऐकणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे, हे त्याने ठरवलेलं आहे पूर्णपणाने आयुष्यात. तसं आईचं जे मुलावर प्रेम असतं, मला ही गोष्ट आवडत नाही पण मी माझ्या मुलाकरता हे करणार, त्याला हे मी खायला घालणार, बरं का? का त्याग आहे तेव्हा प्रेम आहे. मी माझ्या असणाऱ्या मला आवडीच्या असणाऱ्या गोष्टीवरती वस्तूवरती मी माझा त्याग केला तेव्हा माझं असणारं प्रेम सिद्ध झालं. त्याकरता दृष्टांत असा मी सांगेन की परमप्रेमाकरता जेव्हा प्रभू रामचंद्रांना भेटण्याकरता म्हणजे रामराज्याभिषेक झाला रामांचा, आणि राज्याभिषेक झाल्यावरती अष्टावक्र महामुनी भेटण्याकरता आले रामांना. कशा करता? रामा राजा झालायस, पण राजा झाल्यावरती राजा म्हणून कसं वागायचं हे मी जरा तुला सांगायला आलोय. म्हणून रामांनी अष्टावक्र महामुनींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, राजाने काय करायचं, विधी आणि निषेध, काय करायचं काय नाही करायचं, या सगळ्या गोष्टी अष्टावक्र महामुनींनी ह्या प्रभू रामचंद्रांना सांगितल्या. त्या रामाने ऐकून घेतल्या आणि ह्या सगळ्या नियमांमध्ये एक नियम सांगितला होता अष्टावक्र महामुनींनी रामाला. रामा राजा झालायस, राज्यावर जेव्हा संकट येईल, बऱ्याच गोष्टी आहेत त्याची एक गोष्ट आहे, राज्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा आपली असणारी एखादी महत्वाची वस्तू, महत्वाची गोष्ट, ती जरी त्याग करण्याची वेळ आली तरी सुद्धा म्हणले त्याग करण्याची तयारी पाहिजे राजा. तेव्हा म्हणून चालणार नाही असं, कारण तू राजा आहेस, सगळ्या समाजाची जबाबदारी तुझ्यावरती आहे. आणि राजाची जी पत्रिका आहे ना ती राज्याला लागते, बरं का? राजाची जी पत्रिका आहे, तो जो कोणी राजा असतो ना, त्या राजाची पत्रिका पूर्ण राज्याला किंवा देशाला लागते. त्यामुळे राज्यावर संकट आलं तर एखाद्या गोष्टीची जर त्याग करायची वेळ आली तर ती त्याग करण्याची वेळ जर आली तर त्याग करण्याचं सामर्थ्य हे तुझ्यात पाहिजे. हे ऐकल्यावरती शेवटी तो म्हणून ताकद ओळखणारे राम आहेत. सामान्य राजा नाही लक्षात घेतो, परब्रह्म राजा झालाय, तो बसलाय त्या सिंहासनावरती. त्यावर राम म्हणाले अष्टावक्र महामुनींना, काय म्हणाले? महाराज हो, कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याची वेळ आली तरी सुद्धा म्हणाले मी त्याग करेन. एवढं बोलून राम थांबले नाहीत. सगळ्यात म्हणले माझ्या जीवनात मला जी प्रिय गोष्ट जी आहे ना, प्रिय व्यक्ती जी आहे ना, ती म्हणले सीता आहे. त्यामुळे त्या प्राणवल्लभेचा जरी यदा कदाचित त्याग करायची वेळ आली तरी सुद्धा म्हणाले मी करेन. अष्टावक्र निघून गेले, बोलले राम, बोलून गेले. आणि जरी बोलले नसते वाल्मिकी म्हणाले तरी म्हणाले वेळ आल्यावर त्याग करणारच होते राम. जी वेळ आल्यावरती बोलून दाखवायची आवश्यकता नाही. खरा सज्जन जर तो बोलून दाखवत नाही, कृतीतून करतो, शब्दातून व्यक्त होतो, नुसता बोलून दाखवत नाही, तो हे करेन तमुक करेन. म्हणजे माझी असणारी जी प्राणवल्लभ आहे, सीता आहे, सगळ्यात मला प्रिय, जगात सगळ्यात प्रिय मला माझी ही लक्ष्मी, माझी सीता, तिचाही म्हणले त्याग करायची वेळ आली तर पाठीपुढे बघणार नाही. अष्टावक्र निघून गेले. डोहाळे लागले होते सीता मातोश्रींना. पोटामध्ये 2 बालक जन्म घेणार आहेत काही दिवसांनी. आणि सीतेने सांगितलं मला वनांतरी फिरायचंय. का? तेव्हा आपण जेव्हा वनवासात गेलो होतो ना 14 वर्ष, तेव्हा अगस्तीकडे गेलो होतो, भरद्वाजांकडे गेलो होतो, बरं का, वेगवेगळ्या अत्रींकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे काही काही गोष्टींची कमतरता मला जाणवली. अगस्तींना जर पाणी पियायचं असेल तर ते ओढ्यावरती जायचे, त्यांच्याकरता आपण माठ घेऊन जाऊया, बरं का. असं वेगवेगळ्या ऋषींना काय काय द्यायचं, बरं का. त्यामुळे पुन्हा आपण जाऊया. तेव्हा आपण दुःखातून वनवास केला होता, आता आपण सुखात वनवास करूया, म्हणजे आपण वनांतरी जाऊया. हा डोहाळा लागलाय, बरं का. तेव्हा राम म्हणाले हो जाऊया आपण. आणि रात्रीची गोष्ट आपण ऐकतो की कुठला धोबी आला आणि त्याने सांगितलं, बरं का, धोबी म्हणाला. आणि त्यावर हे नुसता एक कुठला माणूस बोललेला नव्हता, बरं का. लोकांची अशी चर्चा होती पूर्ण अयोध्या राज्यामध्ये, अयोध्या शहरामध्ये गल्लोगल्ली चर्चा होती. काय? 8-9 महिने जी सीता रावणाकडे राहिली, 8-9 महिने जी सीता जानकी रावणाकडे राहिली, कशावरून? रावणाने स्पर्श केला नसेल सीतेला, असं बोलायला लागले. गल्लोगल्ली लोक बोलायला लागले. आणि बोलायला लागले म्हणजे लगेच बोलायला लागले. 12 वर्षांनी बोलत आहे. 12 वर्षांनी काय आठवलं देव जाणे त्याला. कधीतरी प्रश्न पडतो, 12 वर्षांनी काय आठवलं त्यांना? असं त्यांना म्हणायचं आहे सीता चालेल, रामाची सीता आम्हाला चालेल, पण आम्हाला आमची राणी म्हणून सीता नको, म्हणजे राज्याची राणी म्हणून सीता नको. पण जी रावणाकडे 8-9 महिने राहिली ती राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवता कसे काय तुम्ही, अशी गल्लोगल्ली चर्चा व्हायला लागली. रावण आला होता सीतेला स्पर्श करायला.
लक्षात घ्या. पण सीतेचा मुखातून येणारा जो शाप आहे त्या शापाला घाबरला तो आणि मागे फिरला. त्यामुळे स्पर्श करण्याकरता तो आला होता, पण काही स्पर्श झालेला नाही, अगदी दिव्य झालेला आहे. आणि तेव्हा ही गोष्ट जेव्हा रामप्रभूंच्या कानावरती बरं का त्यांच्या सेवकांनी घातली, सेवक रडून रडून सांगतायत, तेव्हा रामांनी 3 भावांना आपल्या बोलावलं, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाला. तेव्हा लक्ष्मण रागाने उठला रामांचे हे बोलणं ऐकून की मी सीतेचा त्याग करणार. हे जेव्हा रामाने सांगितलं, अर्थात रामाने सीतेचा त्याग नाही, राम हा राजा असल्यामुळे राजा राणीचा त्याग करणार आहे, कारण मी पदावर आहे, त्यामुळे राणीचा त्याग करायला मला केला पाहिजे, पण तिच्याविषयी बोललं पाहिजे. लक्ष्मणाने जेव्हा प्रश्न विचारलाय, तिला पुन्हा एकदा अग्नी दिव्य करायला सांगूया, तेव्हा आपण केलं होतं, पुन्हा करूया. कारण सीतेबद्दलचं असं असणार असेल आणि तुम्ही सीतेबद्दलचं असं बोलणार असाल, रामाला खडसावतोय बरं का लक्ष्मण. तर सीतेच्या बद्दल असं बोलणारे राम तुम्ही तुमच्या विरुद्ध म्हणाले मी लढेल, असा उभा राहिलेला लक्ष्मण. राम म्हणाले लक्ष्मणाला, लक्ष्मणा मला माहिती नाही का तुझ्यापेक्षा सीतेला मी ओळखतो, आता मी अग्नी दिव्य तिला करायला सांगेन, पण अयोध्येतल्या 2-4 लोकांनी समजा तिथं उपस्थिती दर्शवली नाही तर ते म्हणजे आम्ही बघितलंच नाही अग्नी दिव्य, पुन्हा करा पुन्हा करा. असं 4-4, 5-5 वेळेला तिला करायला लावायचं का? ती लक्ष्मी आहे, तिचा काही मान नाही का, तिचा काही आदर नाही का, त्यामुळे तिचा त्याग करणं. म्हणून लक्ष्मणा खाली बस, तुलाच करायचं हे सगळं बरं का. आणि म्हणून लक्ष्मण दुसऱ्या दिवशी रामांच्या काय पटलेलं नाही त्याला, पण रामांचं मला ऐकायचंय का, माझा राम आहे त्यामुळे रामाचं मला ऐकायचंय, म्हणून सीतेला घेऊन गेले. मला परमप्रेम या विषयावर बोलायचंय म्हणून एवढं सांगतोय. त्या सुमंत मंत्री रथ चालवताय, सीता सगळं बोलतीये, बाजूला लक्ष्मण बसले, पण लक्ष्मण काही बोले ना, हा हो हो एवढंच चाललं. आणि जिथे रथ थांबायची वेळ आली, रथ थांबला. सीतेला समजे ना काय चाललंय. तेव्हा लक्ष्मणाने सीतेला सांगितलं, माते एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची, त्याशिवाय मी परत फिरवू शकत नाही, पुन्हा अयोध्येत जाऊ शकत नाही. ती म्हणजे भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी ते राज्यपदावरती स्थित आहेत, त्यामुळे राणी ह्या असणाऱ्या विषया बाबतीत बरं का राजाने राणी म्हणून तुमचा त्याग केलेला आहे, राणी म्हणून तुमचा त्याग केलेला आहे. आणि हे वाक्य ऐकलं आणि जो सीतेनं आक्रोश केलाय, सीता म्हणते लक्ष्मणाला, जो राग आलाय तिला, पण कुठल्याही स्त्रीला पहिलं असं ऐकल्यावरती राग येणार, त्यामुळे सीता म्हणाली लक्ष्मणा तुझ्या दादाला विचार, अगदी दिव्य त्याने पाहिलं नाही का? तुझ्या दादाला विचार, तुझ्या दादाने माझा भले राणी म्हणून त्याग केलेला असेल, सीता म्हणून नसेल त्याग केला, राणी म्हणून त्याग केलेला असेल, पण राणी म्हणून त्याग करताना, हे सगळं वागताना, हा सगळा निर्णय घेताना त्याच्या चरित्राला, त्याच्या गुणांना, त्याच्या पदाला हे शोभलं का? विचार. रागावली रामांवरती. आणि हे तिच्या मुखातून पहिलं आलं रागाच्या बाबतीत बरं का. राग आल्यावरती पहिलं तिच्या मुखातून जे नको यायला ते आलं बरं का. ऋषीमुनी म्हणाले हे नको यायला तिच्या मुखातून, पण आलं. पण नंतर जे सीता बोलली आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं. नारद म्हणतात ते परमप्रेम आहे. सीता म्हणते पटकन खाली बसली, डोक्याला हात लावला, रडायला लागली आणि म्हणाली लक्ष्मणाला, काय माझ्या मुखातून हे आलं? नाही 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 लक्ष्मणा, तुझ्या दादाला मी जेवढं ओळखते ना तेवढं कोणीच ओळखत नाही. तुझा दादा म्हणजे माझे पती राम हे किती सरळ आहे हे मला चांगलं माहिती. का असं म्हणाली सीता? रावण वध होऊन 12 वर्ष झाली आहेत, तर रावणाच्या वधाच्या अगोदर सुद्धा, म्हणजे रावण जिवंत असताना सुद्धा आणि रावण मेल्यावर सुद्धा रावणाबद्दल अपशब्द एक सुद्धा रामांच्या मुखातून आलेला नाही बरं का. म्हणजे रावण इतका, म्हणजे विभीषण म्हणालेला होता कशाला त्याचे अंत्यसंस्कार करायचे, जंगलात टाकून द्या त्याचं शरीर, त्याचं प्रेत टाकून द्या, कोल्हेडी किडाळे येऊन खातील. तेव्हा रामाने सांगितलं होतं, तेव्हा आणि हे सीतेने ऐकलेलं आहे, रामाने सांगितलं होतं विभीषणाला, विभीषणा रावणाशी माझं शत्रुत्व होतं, पण रावणाचा वध झाल्यावरती त्याच्याशी असणारं माझं शत्रुत्व सुद्धा संपलं. त्यामुळे तुझा जो भाऊ होता माझा तो शत्रू होता, पण आता तो माझा शत्रू नाही. सीता म्हणते की त्याच्या शत्रूबद्दल जो वाईट कधी चिंतत नाही, तर मी तर त्यांच्या जवळची आहे. सीता म्हणते मी त्यांच्या जवळची आहे. ज्या अर्थी ते असं वागले त्या अर्थी माझंच काहीतरी कल्याण त्यांनी साधलेलं असणार. म्हणून सीता सांगते लक्ष्मणाला, मी जे मगाशी बोलले ते शब्द मी माझे पाठी घेते, त्यांनी माझ्यावर नाही त्याग केलाय, त्यांनी स्वतःवरती अन्याय केलाय.
याला म्हणतात परमप्रेम. बरं का, त्याग असल्याशिवाय सीतेचा असणारा रामांविषयीचा त्याग त्या काळचा आणि रामांचा असणारा सीतेविषयीचा पत्नी म्हणून त्याग, परीक्षा कुठे झाली? सीता असं म्हणाली असती दुसरा बघते म्हणाली का? नाही. रामांचं जसं प्रेम आहे तसं सीता मातोश्रींचं सुद्धा प्रेम. समर्थांचे आत्ता होऊन गेलेले जे भक्त आहेत भगवान श्रीधर स्वामी महाराज, किती त्रास झालाय. समर्थांच्या समाधी समोर यायला नकार होता. लक्षात घ्या, श्रीधर स्वामी महाराजांना समाधी समोर यायचं नाही, समाधीची पूजा करायची नाही, तांबेसारखे घासायचे नाही, झिजतात. बरं का, असा इतका त्रास व्हायला लागला. पण इतकं नाजूक झालेलं होतं श्रीधर स्वामी महाराजांचं मन. बरं का, बुद्धी अंतःकरण इतकं नाजूक होतं, इतकं सूक्ष्म होतं. परमप्रेम या विषयासाठी सांगतोय. श्रीधर स्वामी जेव्हा फुलं काढायचे गडावरचे, सज्जन गडावरची असणारी अशोक वनात जायचे बरं का, आणि फुलं काढायचे समाधी करता, तेव्हा त्या फुलांशी बोलायचे. काय बोलायचे? बा फुला, तुला मी आता फांदीपासून वेगळं करतोय, म्हणजे तुझ्या मी आईपासून तुला वेगळं करतोय. फुलाला म्हणायचे त्याग आहे आता तुझा. काय म्हणायचे श्रीधर स्वामी महाराज? तुझा आता त्याग आहे. पण हा त्याग कशा करताय माहितीये का? बाकी कोणाचं भाग्य नाही, ते फुलं तुला मिळणार आहे का? रात्रभर उद्या निर्माल्य काढेपर्यंत सकाळपर्यंत, म्हणजे बरोबर 22-24 तास तुला माझ्या समर्थांच्या चरणांशी बरं का पडून राहायला मिळणार आहे. चरणांशी तुला प्राप्त होणार आहे, चरणस्पर्श त्यांचा तुला होणार आहे. त्यामुळे बाबूला आत्ता तुला त्रास होईल, तुझ्या आईपासून मी तुला वेगळं करतोय, पण तुला मी माऊलीशी भेट घडवून देतोय. आता तुझी म्हणाले आईशी भेट आहे, तुला म्हणाले मी माऊलीशी भेट घडवून देतोय, असं फुलाशी बोलायचे. हे अंतःकरण नाजूक झाल्याशिवाय, सूक्ष्म झाल्याशिवाय, भगवंतावरती अतीव प्रेम झाल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. हे झालं ते शब्दोच्चार झाला, हे झालं कृतीतून प्राप्त झालं. पण अगोदर काय आहे? परमप्रेम आहे. जनाबाई सांगतात की सीतेविषयी जर मी बोलायला गेले तर सीता म्हणे इतकी नाजूक आहे. म्हणे मी जर शब्द रचना केली सीतेविषयीची तर म्हणे माझ्या शब्दांनी सीता कोमेते. इतकं प्रेम म्हणे मी बोलू शकत नाही सीतेविषयी. इतकं प्रेम असणारं परमप्रेम जे आहे ते असणाऱ्या ह्या परब्रह्माविषयी आहे. म्हणून म्हणाले सात्वस्मिन परमप्रेम रूपा सा भक्ती. ही नारद म्हणाले भक्ती म्हणजे हा विचार का सांगितलाय? विचारच सगळ्यात महत्वाचा आहे बरं का. विचार या विषयावर बोललोच नाही, आपला तो वेळ झाला. भक्ती या विषयी बोललो, विचार कशाला म्हणतात ते सांगतो आणि थांबूया. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. काही म्हणतात बघा रात्रभर विचार केला हो पण उत्तर सापडलं नाही. नाही, रात्रभर विचार नाही झाला, अविचार झाला. विचार हा काही क्षणात असतो, इतका वेळ विचार नसतो. इतका वेळ जर विचार असेल तर उत्तर तर सापडलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे विचार हा इतका वेळ नसतोच, विचार हा काही क्षणात असतो. मला वाटतं विचार करतोय 13 कोटी रामनाम जप कधी करू, इतका विचार का? विचार का आला की हातात माळ घेऊन सुरू झाला पाहिजे बरं का. ह्याला विचार म्हणतात. विचार कशाला म्हणतात? सांगितलंय शंकराचार्य स्वामी महाराजांनी, कोहम कथमिदं जातम को वा कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति विचारो सोयमीदृशः. कशाला विचार म्हणतात? मी कोण बरं का. भगवंताने मला ह्या जगामध्ये जन्माला काय घातलं, याचं उपादान कारण, निमित्त कारण काय बरं का. हा सगळा वेदांत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ह्याचं कारण हा जो विचार असतो ह्याला विचार असं म्हणतात. मनाच्या श्लोकात समर्थांनी सांगितलंय बला निश्चय शाश्वताचा करावा. विचार कशाचा करावा? शाश्वताचा करावा. श्लोकाची संख्या मला लक्षात नाही. बला निश्चय शाश्वताचा करावा. कशाचा विचार करायचा? तर शाश्वताचा विचार करायचा असं समर्थांनी सांगितलंय. मनाच्या श्लोकात अजून एक श्लोक येतो, जनी सर्व सुखी असा कोण आहे, जगात सुखी कोण बरं का, समाधानी कोण. दुसऱ्या ओळीतच पहिल्या शब्दात उत्तर दिलं विचारी बरं का. विचारी मना तुझी शोधोनी पाहे. जो विचारी आहे. भीमस्वामी तंजावरकर या श्लोकावर बोलत होते तेव्हा भीमस्वामी तंजावरचे मठपती बरं का, समर्थांचे शिष्य 70-80 वर्ष जगले आणि मग दळ ठेवला. ते भीमस्वामींनी ह्या श्लोकाबद्दल बोलताना म्हणाले ह्या दुसऱ्या ओळीचा पहिला जो शब्द आहे ते म्हणाले ह्या श्लोकाचं उत्तर. पुढचा म्हणाले श्लोक वाचायचाच नाही, म्हणजे वाचायचा पण उत्तर म्हणाले दुसऱ्या ओळीतील पहिल्याच शब्दात आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे? कोण म्हणजे विचारी. जो विचारी आहे. मग विचारी कोण बरं का. जो परब्रह्म तत्वाविषयी की भगवंताने माझ्यावरती कृपा करावी बरं का असा उद्देश ठेवून जो भगवंतावरती प्रेम करतो. भगवंताने मला दिलं तर मी प्रेम करेन बरं का. फलश्रुतीप्रमाणे त्याला प्रेम म्हणत नाही असं नारदांनी सांगितलं. म्हणून
सात्वस्मिन परम प्रेम रूपा, भगवंतावरती, ईश्वरावरती, देवावरती माझं परम प्रेम असणं याला भक्ती असं म्हणतात, असं नारदांनी सांगितलं. म्हणून माझा एकही क्षण जीवनातला जाऊ नये असा की मी देवावरती प्रेम केलं नाही. समर्थांचा अभंग आहे की हरिभक्ती विणे जाऊ नये दीक्षण, हरिभक्ती विणे जाऊ नये दीक्षण, या नाव लक्षण सार्थकाचे. सार्थक आपण आपल्या जीवनाचं झालं हे कसं ओळखायचं? आपल्याला की महाराज येऊन नाही सांगणार असं सार्थक झालं, आपण आपलं ओळखायचं. कसं ओळखायचं याचा उपाय बरं का, याचं उत्तर समर्थांनी या अभंगात दिलंय. काय दिलंय? हरिभक्ती विणे जाऊ नये दीक्षण, या नाव लक्षण सार्थकाचे. काय लक्षण सांगितलंय सार्थकाचं? माझा एकही क्षण देवावरती मी प्रेम केलं नाही असा केला नाही बरं का, मी सतत माझं देवावर प्रेम आहे बरं का. जे जे मी करतोय, डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप, सुखे फिरून उठतो, ईश्वराची दया. जी ईश्वराने माझ्यावर दया केलेली आहे, या श्लोकाचे रचनाकार जे कोणी आहे बरं का माहिती नाही बरं का. कोणी म्हणतं वामन पंडितांचा आहे, कोणी म्हणतं रघुनाथ शास्त्री पंडितांचा आहे. जुन्या नवनीत पुस्तकामध्ये हा श्लोक आहे बरं का, आपण शिकलोय सगळेजण. तर ज्यांनी कुणी रचना केली आहे त्याला माहिती ईश्वराने, भगवंताने, परब्रह्माने आपल्यावरती दया केलेली आहे. त्यामुळे या दयेला आपण पात्र व्हायचं, कृपेला आपण पात्र व्हायचं. तेव्हा असणारा जे लक्षण सांगितलंय ते म्हणजे हरिभक्ती वेणे जाऊन क्षण. आणि लगेच पुढे सांगितलं, मी काही नवविधा भक्तींवरती बोलता मला आलं नाही वेळेअभावी, पण त्याच्यात पुढे या अभंग सांगितलं की या अभंगाच्या मार्फत आपल्याला सगळं उत्तर सापडलं. सार्थकाचे जिणे कथा निरूपणे, श्रवण मनने काळ गेला. कशा पद्धतीनं भक्ती करायची तर म्हणजे सार्थकाचे जिणे. असा जो सार्थक असतो ना झालेला जीव, त्याचं जीवन कसं असतं म्हणाले, कसं असतं जीवन? सार्थकाचे जिणे कथा निरूपणे, श्रवण मनने काळ गेला. पुढे म्हणाले काळ गेला हरिभक्तीचे नियोगे, साधूचे निसंगे दास म्हणे. अजून चालेल ना 5 मिनिटं? साधूचे निसंगे दास म्हणे. समर्थ म्हणतात अशा संत सत्पुरुषांच्या बरं का कृपेनं जेव्हा परब्रह्माची कृपा आपल्यावरती होते बरं का, आणि संत आपल्याला शिकवतात. साधूचे निसंगे दास म्हणे म्हणजे संत सद्गुरू आपल्याला शिकवतात. काय शिकवतात? भगवंतावरती कसं प्रेम करायचं. आपल्याला कोण शिकवताय? नारद महाराज शिकवतायत, मोहब्बा नव्हे. नारद महाराज आपल्याला शिकवतायत गेले 1.25 तास की प्रेम कसं करायचं बरं का, भगवंतावरती प्रेम कसं करायचं. प्रेम कशाला म्हणतात, काय लक्षण असतं तेव्हा प्रेम उत्पन्न होतं, तेव्हा आपण त्याला प्रेम म्हणतो. व्यवहारातलं प्रेम वेगळं आणि आपलं शाश्वत प्रेम वेगळं. व्यवहारातलं प्रेम हे अशाश्वत प्रेम आहे, लक्षात घ्या. आणि आपण परमात्म्यावरती जे प्रेम करतो ते शाश्वत प्रेम आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलंय बरा निश्चयो शाश्वताचा कधीतरी कर. म्हणून हा श्लोक सुद्धा 150 श्लोक वगैरे झाल्यावरती श्लोक आहे बरं का. श्लोकाची संख्या मला लक्षात नाही, पण समर्थांनी सांगितलंय पहिलं भक्ती सांगितली, कर्माबद्दल श्लोक सांगितले, पण कधीतरी निरूपण असं जावं ना. समर्थ म्हणाले की ते निरूपण शाश्वत विचार करावा यावरती येईल. म्हणून समर्थांनी सांगितले शाश्वताचा विचार कर. हा असणारा ग्रंथामधलं मी बोललेलं विवेचन. एक थोडंसं पुढचे शेवटचे 5 मिनिटं आधुनिक विचार बरं का या जीवनामधला भक्ती. कारण आपण सगळ्यांचं जीवन आपलं सगळ्यांचं समृद्ध या आराधना केंद्रामध्ये येऊन अजून कुठे कुठे बरं का तीर्थक्षेत्री जाऊन झालं. आज खात्रीनं सांगू शकतो मी आपल्याला की आपण जे इथं सगळेजण भगवंतांचं चिंतन श्रवण करण्याकरता बसलेला आहात, घरात जरी विषय झाला, कुठं जायचं कुठे? नवरा पत्नीशी बोलतोय, पत्नी पतीशी बोलतीये, कुठं जायचं? 4 दिवस कुठेतरी जावं वाटतंय, कुठं जावं? तर आपल्या मुखातलं एक वाक्य असतं तीर्थक्षेत्री जावं. मग भले गोंदवले असेल, सज्जनगड असेल बरं का, अक्कलकोट असेल, शेगाव असेल, असं कोणी इथं म्हणणाऱ्यापैकी मला वाटत नाही की गोव्याला जाईल तीर्थक्षेत्रीच, ही मला नक्की खात्री आहे बरं का. पण पुढची जी पिढी आहे लक्षात घ्या, त्या पुढच्या पिढीकडे ही गोष्ट अजून तेवढी जेवढी जायला पाहिजे. आहे अपवाद आहे नाही असं नाही. अशा उपासना पुढची पिढी करणारी सुद्धा आपल्याकडे काही घराणी आहेत, पण हातावर मोजणं इतपत आहे. त्यामुळे हा आधुनिक विचार मला आपल्या समोर ठेवायचा, प्रगत विचार ठेवायचा या भक्तीचा, की आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध झालं तीर्थक्षेत्री जाऊन भगवंतांचं नाम जपण्यामध्ये. आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध झालं. आपली पुढची जी पिढी आहे म्हणजे आता जन्माला आली 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 15, 20, 25, 30 बरं का, 35, 40 म्हणणार नाही मी, पण 25, 30
ही जी ह्या वयोगटापर्यंतची जी मुलं आहेत त्या वयोगटाची मुलं आहेत त्यांना जी समृद्धता प्राप्त पाहिजे ती प्राप्त झालेली नाही दुर्दैवानं. आम्ही कायम सांगतो की हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या इमारतीला आग लागली आहे. संकट केवढं आहे आपल्या धर्मावर, हिंदू धर्माच्या इमारतीला आग लागली आहे. आणि आमचं कीर्तन प्रवचन आत्ताच कसं चाललंय माहितीये का, संध्येतला पळीनं विजवतोय. मुद्दा कळला का बघा. संध्येतली जी पळी आहे ना, आमटीची पळी नाही, ती जरा मोठी असते. संध्येतली जी पळी आहे आचमन करण्यातली, त्या पळीनं आपण हे विजवतोय. कधी विजणार? त्यामुळे किती संकट आहे. म्हणून प्रत्येकाने इथे जे बसलेले सगळेजण साधक आहेत महाराजांचे, त्यांनी आपल्या घरी आपल्या आजूबाजूला आसपास उपासना जर पुढची पिढी करत नसेल तर ती उपासना आपण करायला लावायची. आमच्या गुरुजींच्या बाबतीत एक घडलेला दृष्टांत सांगतो आणि थांबतो. बरोबर 7:15ला थांबणार बरं का, म्हणजे 7:20 चालणार. जय जय घाबरू नका, 7:15 म्हणजे 7:15. नागपूरला अशी काही आत गावं आहेत, जशी कोकणात ठार गावं आतमध्ये असतात रेंज नाही काही नाही, तशी नागपूरला अशी काही आत गावं आहेत की त्या गावांमध्ये कीर्तनाला जे साथीदार असतात ना ते मुसलमान जातीचे असतात बरं का. काही ठिकाणी आमच्या गुरुजींचं कीर्तन पण धर्मावरती असणारं प्रेम बरं का, कीर्तनावर असणारं प्रेम म्हणून ते साथीदार आहे. ते कीर्तन झाल्यावरती ते साथीदार मुसलमान जातीचे साथीदार घरी बोलवायचे. आता जावं का जाऊ नये हा विषय आहे, पण प्रत्येक वेळेला समोरच्याचा अपमान कसा करणार. त्यामुळे आमचे गुरुजी बरं का कुबेर बुवा ते जातात घरी गेले. आता घरी गेल्यावरती काहीतरी समोरचा म्हणणार, हे घ्या अमुक घ्या दूध घ्या अमुक घ्या काहीतरी. आता अन्नाचाही अपमान समोरचा म्हणतोय, त्या बोलण्याचा सुद्धा अपमान. कशाला तरी नकार दिला पाहिजे, कशाला तरी होकार दिला पाहिजे, पण समोरचा सुद्धा सुज्ञ असतो. तो फळं आणून ठेवतो, फळाला काही नैसर्गिक आहे, त्याला काही दोष नाही. ती फळं खाता खाता अशी चर्चा झालेली. विचारलं आता आपण कोणाच्या घरी गेलो की 2-4 प्रश्न विचारतो. तुमची बायको काय करते, तुमची मुलं काय करतात. तेव्हा यांनी विचारलं तुमचा मुलगा काय मुलगी काय, कोण आहे तुम्हाला अपत्य. तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं आमचा मुलगा चंद्रपूरला असतो, रोज जाऊन येऊन करतो, नागपूरला मेडिकलला आहे. किती वाजता येईल. कोणी विचारलं. रात्री 8:30-9 होतात यायला. मग आल्यावर वगैरे जेवेल वगैरे. नाही म्हणाले. काय बुवा, आला की चटई घालून तो पहिला नमाज पडणार. आल्यावरती कुबेरबाबांनी आम्हाला सांगितलं की त्या बापाने ज्या खात्रीनं मला सांगितलं की रात्री 8:30-9 वाजता मुलगा आल्यावरती नमाज पडेल बरं का. तो कुठल्या जातीतल्या धर्मातला हा आता तुम्ही विचार करू नका, त्याची उपासना तो करतोय बरं का. असे किती हिंदूंचे आई बाप सांगू शकतात म्हणाले की आता 7 वाजलेत ना, माझ्या मुलाच्या हातात जपमाळ असेल. किती आई वडील सांगू शकतात. प्रत्येक वेळेला मुलांची चूक नसते बरं का. आई वडिलांकडे उपासना आहे. 2 प्रकारे यात लक्षात घेतलं हो बरं का. आई वडिलांकडे उपासना आहे पण ती उपासना पुढच्या पिढीकडे नाही. आणि दुसरा मुद्दा, आई वडिलांकडेच उपासना नाही तर मुलांकडे उपासना कुठून येणार. ही 2 संकट आहेत. काही वेळेला असाही आहे की आई वडिलांकडे उपासना असते, चांगले अगदी 13-13 कोटी रामनाम जप करणारी सुद्धा घराणं आहेत, पण त्यांच्या मुलांकडे मात्र उपासना नाही. त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर कपाळावरची टिकली नाही. लक्षात घ्या. उपासना का केली. उपासनेचा परिणामच झाला नाही घरामध्ये. उपासना वाया गेली ना हो. लक्षात घ्या. वाया गेलीच म्हणणार ना. जी समृद्धता तुम्ही फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवली, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही बरं का, प्रवचन झाल्यावर तुम्ही मला म्हणाल बुवा असं काय, तुम्ही नाही, जे समाजामध्ये जे पसरलेलं जे हे जाळं आहे संकटाचं, ती उपासना पुढच्या पिढीकडे जर दिली नाही तर फक्त उपासना आपलं जीवन अमृत झालं. जो आपला उपदेश आहे तो लोकांना जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला जेव्हा आपण सुपूर्द करू, आपण बाकीचे सगळे वारस देतो, नॉमिनी नक्की देतो, सरकारकडे जमा होईल, द्यायलाच पाहिजे. या व्यावहारिक जीवन आपण जगते प्रपंचातलं, त्यामुळे ते सगळे नियम पाळलेच पाहिजे. मग परमार्थिक नियम आपण कधी पाळणार. त्यामुळे परमार्थातला नियम असा आहे की भक्ती नावाचा विचार जो आहे तो जो आपण आता इतक्या आयुष्यभर 40, 50, 60, 70, 80, 90 वर्ष सांभाळला, तो आपण आपल्या पुढच्या पिढीकडे जेव्हा आपण देऊ तेव्हा भक्ती हा एक विचार ठरेल. लक्षात घ्या. नाही तर तो विचार ठरणार नाही. म्हणजे तो विचार आहेच, आपल्या घरापुरता तो विचार ठरणार नाही. म्हणून नारदांना असं सांगायचं आहे, परमात्म्याची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर परमप्रेम त्याच्यावरती करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या जीवनामधला एकही क्षण असा जाता उपयोगाचा नाही की मी देवावर कधी प्रेम केलं नाही, तर मी सतत भगवंतावरती माझं परमप्रेम असलं पाहिजे. म्हणून आपण महाराजांना विनंती करायची, जेव्हा आमच्या असणारी जीवाची बरं का अवस्था जेव्हा आपण
साधक होऊ सिद्ध होऊ बरं का. तेव्हा तुमची आमच्यावरती कृपा होणार आहे. तर तशी कृपा तुमची आमच्यावरती असू द्या अशी आपण महाराजांच्या चरणी परमात्म्याच्या चरणी प्रारंभ करतो. लांबलेली वाणी बरं का थांबवतो बरं का. म्हणून 1-2 मिनिटं जप करूया, नाम घेऊया आणि थांबूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 जय जय रघुवीर समर्थ. हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करायची. सुखी सगळ्यांना देवदेवराया मागणे हे आमुसे तुझ्या पाया. ठेवशेत करी सदा हा कुशाल तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो आमचा सोबती कोणी उपाशी नसो आमुचा सोबती पुण्यदाशी. नसो कपड्यांची कुणाला हिवाण मिळो सर्वांना पुरेसे मुकाण. दिवा बत्तीला कधी न पडो खंड आईला हो घरधण्याला उदंड. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको पूर्णवंता अनंता प्रभू नायका मागणे. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम समर्थ. बुवा, तुम्ही फार सुंदर तऱ्हेने हल्लीची परिस्थिती मांडली. पण मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते, कारण हल्लीच्या ह्याच्यावर आपण बोललो म्हणून. माझा प्रश्न असा आहे की आपण काही कुणाला सांगायला गेलं की ते आम्हाला काय म्हणतात,